नमस्कार. ध्येय UPSC MPSC या युट्यूब चॅनलवर मी आतिश शिंगे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आताच्या लेक्चरमध्ये आपण जीवशास्त्रामधील पुढील टॉपिक आपण जीवशास्त्राच्या अनालिसिसला सुरुवात केलं होतं. जीवशास्त्रामध्ये सुरुवातीला आपण जीवशास्त्राची ओळख पाहिली होती. त्यानंतर पेशीची रचना आणि पेशीचे कार्य पाहिले होतं. त्यानंतर ऊती हा टॉपिक पाहिला होता आणि ऊतीनंतर आपण पचन संस्था हा टॉपिक अनालिसिस केला होता. हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी सर्वांनी आधीचे 3 व्हिडिओ पहा, कारण की आत्ताचं लेक्चर समजण्यासाठी तुम्हाला ते 3 व्हिडिओ पहिला समजले पाहिजेत, कारण की ते बेसिक आहेत आणि त्याच्या पुढचं लेक्चर आहे. ठीक आहे. जसं आपण पचन संस्था या टॉपिकमध्ये आपण काय काय अनालिसिस केलं होतं की आपण काय करतो की वेगवेगळ्या आहारातून पोषद्रव्ये घेतो. ठीक आहे. कारण आजच्या टॉपिकचं नाव काय आहे तर पोषद्रव्ये. ठीक आहे. आजच्या टॉपिकचं नाव काय आहे पोषद्रव्ये. पोषद्रव्ये. ठीक आहे. बघा आपण काय करत असतो वेगवेगळ्या आहारातून पोषद्रव्ये घेतो. ही पोषद्रव्ये आपण सुरुवातीला तोंडावरती आपण शरीरामध्ये घेतो. कल्पना असेल आपण मागच्या लेक्चरमध्ये मी तोंड हा शब्द का उल्लेख केला, कारण मागच्या लेक्चरमध्ये आपण तोंडाचे किंवा मुख जे असतं मुखाची कोणती कार्य असतात ते पाहिलं होतं. त्यामध्ये दाताचं कार्य काय असतं, जिभेचं कार्य काय असतं, त्यामध्ये तिथं लाल ग्रंथ्या असतात. लाल ग्रंथ्या किती असतात तर ते त्या 3 लाल ग्रंथी, त्या लाल ग्रंथीतून कोणतं स्त्राव बाहेर पडतं आणि त्याचं कार्य काय असतं आणि त्या तोंडामध्ये जे आपण मुखामध्ये जे अन्न घेतो ते आम्लारी धर्मी कशी बनतं. ठीक आहे. त्याचा pH किती असतो 6.7च्या 6.8 असतो. ठीक आहे. मग त्याला आपण काय म्हणतो आम्लयुक्त. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण मागच्या अनालिसिस मध्ये केलं होतं. तिथनं आपला ग्रसनी म्हणजे काय, म्हणजे त्याला घसा म्हणजे नेमकं काय, अन्ननलिका म्हणजे नेमकं काय. जेव्हा अन्न जठरामध्ये जातं, जठरामध्ये आल्यानंतर नेमकं काय काय होतं, जठरामध्ये कोणते विकर असतात आणि जठरामध्ये अन्नाचं पचन कसं होतं. ठीक आहे. पण जठरामध्ये कोणकोणते घटक असतात ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर लहान आतड्यामध्ये अन्न पदार्थाचं पोषण किंवा त्याचं सात्मीकरण कसं होतं ते पण आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्या लहान आतड्यामध्ये असताना 2 प्रमुख ग्रंथी, एक होतं यकृत आणि दुसरं होतं स्वादुपिंड. या 2 ग्रंथीचं महत्व काय नाही, त्या 2 ग्रंथीमुळे आपली पचन संस्था कशी काम करते हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आणि त्यानंतर लास्टला मोठ्या तडे, की मोठ्या तड्याचं कार्य काय असतं आणि मोठ्या तड्यातून टाकाऊ पदार्थ कसे बाहेर टाकले जातात या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केलं होतं. तर मागचं जे लेक्चर आहे, मागच्या लेक्चरचा हा पुढचा पॉईंट आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की पोषद्रव्ये आपल्या शरीरामध्ये कसं वर्किंग करतात. आज आपण पाहणार आहे की आपण अन्न म्हणून कोणते घटक खातो, त्या घटकांनाच पोषद्रव्ये असे म्हणतात. म्हणजे आजच्या टॉपिकचं नाव आहे पोषद्रव्ये. ठीक आहे. बघा पोषद्रव्ये म्हणजे प्रत्येकाला समजलं असेल की आपण अन्न घटक म्हणून जे घटक सगळे खातो त्यातून आपल्या शरीराला कोणकोणत्या गोष्टी मिळतात ह्या सर्वांचं अनालिसिस करणं म्हणजे पोषद्रव्यांचा अभ्यास करणं. ठीक आहे. मग पोषद्रव्याची व्याख्या काय होऊ शकते, पोषद्रव्याची व्याख्या, पोषद्रव्य म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. हा तुमच्या परीक्षेला असा काय क्वेश्चन विचारणार नाही की पोषद्रव्याची व्याख्या सांगा. ठीक आहे. पण पोषद्रव्याचे पुढचे पॉईंट आहेत ते, कारण हा टॉपिक तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. तुमच्या परीक्षेला येतात खालील कोणती शुगर ही मोनोसॅकॅरेट आहे, डायसॅकॅरेट आहे. ठीक आहे. अशी उदाहरणं विचारतात. पुन्हा शरीराची वाढ आणि विकासासाठी कशाची आवश्यकता असते, प्रथिनाच्या कमतरतेमुळे शरीराला काय होतं, प्रतिवेचनाच्या अतिसेवनामुळे काय होतं. ठीक आहे. अशा परीक्षेला तुमच्या क्वेश्चन येऊन गेले. कार्बोहायड्रेटचं नेमकं शरीराला काय फायदे होत असतात, मैदाचं किंवा स्निग्ध पदार्थाचं शरीरामध्ये कसं चयापचय होतं. ठीक आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन तुमच्या परीक्षेला येऊन गेलेत आणि पुढे सुद्धा क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. याचा अर्थ हा टॉपिक तर परीक्षेसाठी महत्वाचाच आहे. इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं आपली पचन संस्था आणि पचन संस्थेनंतर आपण जे पोषद्रव्ये घेतो हे पोषद्रव्ये हे परीक्षेसाठी किती महत्वाचं आहे हे इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं पण होतं. त्यामुळे सर्वांना कल्पना असेल की या लेक्चरचं महत्व काय आहे. आता आपण पोषद्रव्याची व्याख्या करतोय. पोषद्रव्य सुरुवातीला व्याख्या म्हणजे काय की पोषद्रव्य हा शब्द आहे, हा शब्द डिफाईन करणे, की हा शब्द फक्त थोडक्या स्वरूपामध्ये सांगणे, त्याला व्याख्या करा असं म्हणतात. मग पोषद्रव्याची व्याख्या काय होऊ शकते की आपल्या शरीराची योग्य वाढ होण्यासाठी, पहिली काय होऊ शकतं, आपल्या शरीराची योग्य वाढ होण्यासाठी तसेच शरीराचा विकास होण्यासाठी. ठीक आहे. आपल्या शरीराची योग्य वाढ होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या शरीराचा योग्य तो विकास होण्यासाठी. ठीक आहे. तसंच आपल्या शरीराची निगा राखण्यासाठी. ठीक आहे.
त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे आपण अन्न घटक घेतो त्या अन्न घटकाचं चयापचय होण्यासाठी ठीक आहे, चयापचय होण्यासाठी आणि चयापचय होऊन त्यातनं चयापचय होऊन त्याच्या पुढं सात्मीकरण आणि यातून ऊर्जा मुक्ती ठीक आहे, यातून ऊर्जा मुक्ती व ह्या ऊर्जेवर आपण काय करत असतो, जगत असतो ठीक आहे. हे ऊर्जा मुक्ती किंवा ऊर्जा प्राप्त होते, ऊर्जा मुक्ती आणि ते ऊर्जा प्राप्त होते, ह्या सर्वांना पोषकद्रव्ये म्हणतात. म्हणजे काय, पोषकद्रव्याची व्याख्या म्हणजे काय की मानवी शरीराच्या विकासासाठी आणि मानवी शरीराच्या वाढसाठी आवश्यक असणारी, मानवी शरीराची निगा राखण्यासाठी, मानवी शरीरामध्ये चयापचय अभिक्रिया होऊन सात्मीकरण त्यातनं ऊर्जा मुक्त होऊन ऊर्जेवर आपण मनुष्य जगत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्याच्यातून मिळतात त्या सर्व घटकांना पोषकद्रव्ये असे म्हणतात. ठीक आहे, सिंपल अशी व्याख्या. तुमच्या परीक्षेला काय असं विचारणार नाहीत पोषकद्रव्ये म्हणजे काय, पण तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलं की मानवी शरीराला ऊर्जा मुक्त करण्यासाठी, ऊर्जा निर्मितीसाठी कशाची गरज असते, शरीराच्या वाढ व विकासासाठी कशाची गरज असते, ह्या सर्वांना आपण काय म्हणतो तर पोषकद्रव्ये म्हणतो. पोषकद्रव्याचे वेगवेगळ्या पद्धतीने विभाजन केलंय. पोषकद्रव्याचं पहिलं विभाजन आहे की पोषकद्रव्यामध्ये असणाऱ्या कार्बनच्या अस्तित्वावरून पोषकद्रव्याचे दोन भागात विभाजन होतं. एक असतं कार्बनी पोषकद्रव्ये, पहिलं असतं काय कार्बनी पोषकद्रव्ये, आणि दुसरं असतं अकार्बनी पोषकद्रव्ये. ठीक आहे, म्हणजे कार्बनी पोषकद्रव्ये आणि अकार्बनी पोषकद्रव्ये असे कार्बनाच्या अस्तित्वावरून पोषकद्रव्याचे दोन प्रकार पडतात. मग कार्बनी पोषकद्रव्ये म्हणजे काय, ज्या पोषकद्रव्यामध्ये कार्बनचं अस्तित्व असतं त्याला काय म्हणतात कार्बनी पोषकद्रव्ये. उदाहरणार्थ कोणतं होऊ शकतं तर त्यामध्ये पहिलं होऊ शकतो कार्बोदके, नावच आहे कार्बोदके. CHO असं ना, त्याला शुगर असं म्हणतात. म्हणजे कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. ठीक आहे, पुन्हा काय होऊ शकतात प्रथिने. ठीक आहे, प्रथिनाचा फॉर्म्युला काय असतो CHON. ठीक आहे, त्यानंतर जीवनसत्वे. ठीक आहे, ही सर्व काय आहेत, ही सर्व कार्बनी पोषकद्रव्ये आहेत की ज्या पोषकद्रव्यामध्ये कार्बन असतं त्याला कार्बनी पोषकद्रव्ये म्हणतात. आणि अकार्बनी पोषकद्रव्ये म्हणजे ज्या पोषकद्रव्यामध्ये कार्बन नसतं, ठीक आहे, कार्बनचं अस्तित्व नसतं त्या पोषकद्रव्यांना अकार्बनी पोषकद्रव्ये म्हणतात. उदाहरणार्थ कोणतं, क्षार आणि पाणी. ठीक आहे, क्षार आणि पाणी हे त्याचे दोन उदाहरण होतात. ठीक आहे, तुम्हाला त्या परीक्षेला एकदा विचारतात खालीलपैकी कोणतं अकार्बनी पोषकद्रव्य आहे, खालीलपैकी कोणतं अकार्बनी पोषकद्रव्य नाही, अशा प्रकारचे तुमच्या परीक्षेला फॅक्ट येतात. त्यासाठी मी सांगितलं. त्याचप्रमाणे कार्बनी पोषकद्रव्याचं पोषकद्रव्याच्या कार्यावरून सुद्धा पोषकद्रव्याचे प्रकार पडतात. म्हणजे पोषकद्रव्याच्या कार्यावरून पोषकद्रव्याचे 3 प्रकार पडतात. पोषकद्रव्याच्या कार्यावरून हे झालं कार्बनच्या अस्तित्वावरून, हे आहे पोषकद्रव्याच्या कार्यावरून. पोषकद्रव्याच्या कार्यावरून 3 प्रकार पडतात. एक ऊर्जा समृद्ध पोषकद्रव्ये. पहिलं काय, ऊर्जा समृद्ध पोषकद्रव्ये की ज्या पोषकद्रव्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा समावेश असतो त्याला ऊर्जा समृद्ध पोषकद्रव्ये म्हणतात. की ज्या पोषकद्रव्यातून मनुष्याला ऊर्जा मिळत असते, एनर्जीचा जो सोर्स असतो, अशा पोषकद्रव्यांना ऊर्जा समृद्ध पोषकद्रव्ये म्हणतात. उदाहरणार्थ कोणतं, कार्बोदके. कार्बोदकेतून मनुष्याला सर्वात जास्त काय मिळते, उष्णता मिळते. म्हणजे पहिला पार्ट काय, ऊर्जा समृद्ध पोषकद्रव्ये. ठीक आहे, दुसऱ्यामध्ये आपण म्हणू शकतो की ज्या पोषकद्रव्यामध्ये शरीराचं संरक्षण होतं आणि वाढ होते. ज्या पोषकद्रव्यामध्ये शरीराचं संरक्षण होतं आणि वाढ होतं त्याला म्हणजे संरक्षण व वाढ होणारी पोषकद्रव्ये. त्यामध्ये येऊ शकतं प्रथिने. की ज्या पोषकद्रव्यामध्ये शरीराचं संरक्षण होतं, शरीराचं वाढ होतं त्याला म्हणतात संरक्षण व वाढ असणारे पोषकद्रव्ये. उदाहरणार्थ त्यामध्ये येतं प्रथिने. आणि तिसरा घटक असतो, ह्या तिसऱ्या घटकाचे म्हणजे काय, मानवी शरीरामध्ये तिसऱ्या घटकामध्ये येतं मानवी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे. पुन्हा शरीराचं नियंत्रण व नियमन करणं, नियंत्रण व समन्वय.
नियंत्रण व समन्वय, नियंत्रण व समन्वय, मनुष्य शरीराचं काय नियंत्रण व समन्वय साधणं ह्यासाठी आवश्यक असणारी पोषकद्रव्ये. ठीक आहे, म्हणजे रोग प्रतिकार शक्ती आवश्यक आहे शरीरामध्ये, अँटीबॉडीज म्हणतात, जे रोग प्रतिकार शक्ती, त्यानंतर नियंत्रण, शरीराचं पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी, आणि समन्वय, शरीराचे वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत, वेगवेगळ्या ज्या अवयव संस्था आहेत, त्या सर्वांचं मेंदूचं नियंत्रण असतं, त्या सर्वांच्या मध्ये समन्वय साधण्यासाठी सुद्धा काही पोषण द्रव्याची आवश्यकता असते. अशा ह्यामध्ये येतं प्रामुख्यानं जीवनसत्वे आणि क्षार, जीवनसत्व आणि क्षार, जीवनसत्व आणि क्षार. ठीक आहे, बघा आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व आणि क्षारांचं प्रमाण खूपच कमी असतं. ठीक आहे, पण हे जीवनसत्व आणि क्षारांचं प्रमाण मानवी शरीरामध्ये खूप कमी असतं, पण त्याची गरज खूप असते. जीवनसत्वाचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्या शरीराचा समन्वय कमी होऊ शकतो. क्षारामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराचं जे सगळं वहन होतं त्या वहनामध्ये क्षाराचा खूप रोल असतो. क्षार आहेत म्हणून तर आपल्या शरीरामध्ये सर्व यंत्रांचं वहन व्यवस्थित होऊ शकतं. त्यामध्ये सोडियम आहेत ना, सगळ्या प्रकारचे क्षार असतात. ठीक आहे, आणि मानवी शरीरामध्ये क्षार असतात म्हणून मानवी शरीरातून विजेचं सुद्धा वहन होतं ना. ठीक आहे, जसं मानवी शरीरामध्ये विजेचं वहन होतं, सगळ्यांना माहिती आहे ना, करंट बसतो ना. करंट बसतो म्हणजे नेमकं काय होतं की मानवी शरीरामध्ये सुद्धा विजेचं वहन होतं. त्याचप्रमाणे मानवी शरीरातील वहनाचं कार्य, मानवी शरीरातील वहनाचं कार्य व्यवस्थित चालवण्यासाठी कशाची आवश्यकता असते, तर क्षार आणि जीवनसत्वाची आवश्यकता असते. ठीक आहे, जसं आपलं मेंदू असतो, चेतावते असते, पूर्ण काय करत असते, आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवत असते, तर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा जीवनसत्वाची गरज असते, क्षारांची गरज असते. ठीक आहे, म्हणजे पोषद्रव्याच्या कार्यावरून सुद्धा पोषद्रव्याचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे ऊर्जा समृद्ध पोषद्रव्ये, ठीक आहे, त्यामध्ये कार्बोहायड्रेट असतात. दुसरे तर संरक्षण आणि वाढ व विकासासंदर्भात त्यामध्ये प्रथिने येतात. आणि तिसरे तर रोग प्रतिकार शक्ती, नियंत्रण आणि समन्वय संदर्भात जीवनसत्व आणि क्षार, हे पोषद्रव्याच्या कार्यावरून पोषद्रव्याचे 3 प्रकार पडतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला किती पोषद्रव्यांची आवश्यकता असते आणि आपल्या शरीरामध्ये कोणते पोषद्रव्ये किती आहेत यावरून पुन्हा पोषद्रव्याचे 2 प्रकार पडतात. मानवी शरीरामध्ये प्रथिने असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, यांचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात असतं. त्यावरून त्या पोषद्रव्यांना बहुधा पोषद्रव्ये असं म्हणतात, की मानवी शरीरामध्ये जी पोषद्रव्ये मोठ्या प्रमाणात लागतात, त्याची गरज जास्त असते, त्यावरून त्या पोषद्रव्यांना बहुधा म्हणजे मोठ्या प्रमाणात लागणारे पोषद्रव्ये असं म्हणतात. आणि काही पोषद्रव्ये मानवी शरीरामध्ये खूप अत्यल्प किंवा कमी प्रमाणात लागतात. उदाहरणार्थ क्षार असेल, खनिज असतील. ठीक आहे, क्षार किंवा खनिज हे काय मानवी शरीराला खूप कमी प्रमाणात लागतात. मग जी पोषद्रव्ये मानवी शरीराला कमी प्रमाणात लागतात त्या पोषद्रव्यांना सूक्ष्म पोषद्रव्ये म्हणतात. ही डेफिनेशन पण तुम्हाला माहित पाहिजे. एकदा परीक्षेला विचारू शकतील खालीलपैकी कोणते पोषद्रव्ये हे सूक्ष्म पोषद्रव्य आहेत. मग शब्द सूक्ष्म म्हटलं की आपण काय विचार करतो की लहान पोषद्रव्ये पाहिजेत. लहान शब्द नाही, सूक्ष्म पोषद्रव्ये म्हणजे काय की जी पोषद्रव्ये मानवी शरीराला खूप कमी प्रमाणात लागतात पण त्याची गरज मात्र असते, त्याचं प्रमाण कमी असतं पण त्याची मानवी शरीराला आवश्यकता मात्र मोठ्या प्रमाणात आवश्यकता मात्र खूप असते. ठीक आहे, म्हणजे असे पण पोषद्रव्याचे पुन्हा 2 प्रकार पडतात. ठीक आहे, बघा सुरुवातीला आपण पोषद्रव्याची व्याख्या केली आणि पोषद्रव्याच्या व्याख्येनंतर पोषद्रव्याचे 4 प्रकार पाहिले. ठीक आहे, सिंपल आहे हा टॉपिक सुद्धा, खूप सोपा आहे, सिंपल आहे, पण परीक्षेसाठी तुमच्या खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, बघा जे पोषद्रव्याची व्याख्या समजली त्यानंतर आपण आता एक पोषद्रव्य पाहूया की टोटली कोणकोणती पोषद्रव्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुमच्या परीक्षेला विचारतात की एखादा रोग कशामुळे होतो, जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो. ठीक आहे, ए जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो, तसं परीक्षेला गेल्या वर्षी विचारलं होतं. रातआंधळेपणा हा ए जीवनसत्वाच्या अभावामुळे होतं. डी जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं, कॅल्शियमचं जे शरीरातील कॅल्शियमचं जे प्रमाण आहे हे कॅल्शियमचं प्रमाण मेंटेन करायचं काम कोण करत असतं. ठीक आहे, त्यानंतर बघा म्हणजे परीक्षेला असे क्वेश्चन तुमचे येतात की जे पोषद्रव्य आहे त्या पोषद्रव्याच्या कमतरतेमुळे नेमकं काय काय होतं ते विचारतात, किंवा पोषद्रव्याचं अतिसेवन केल्यामुळे सुद्धा काही रोग होतात. मग पोषद्रव्याच्या अतिसेवनामुळे काय होतं, तर लठ्ठपणा भरपूर आहेत. हे सगळं म्हणजे तुमच्या परीक्षेला क्वेश्चन खूप चांगले येतात. ठीक आहे, आणि सोपे क्वेश्चन असतात, फक्त तुमचं अनालिसिस चांगलं करणं गरजेचं असतं. तर पोषद्रव्यामध्ये तुम्ही काय काय अनालिसिस करता, सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे सर्वात पहिलं जे पोषद्रव्य त्याला म्हणतात कार्बोदके. त्याला काय दुसरं नाव काय असतं, हायड्रोकार्बन.
ठीक आहे. इंग्लिश मध्ये नाव काय असतं? हायड्रोकार्बन. कार्बोदके त्याला म्हणतात हायड्रोकार्बन. दुसरं असतं प्रथिने, प्रोटीन्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, प्रोटीन्स. प्रथिनेनंतर पुढे असतं पहिला कार्बोहायड्रेट, नंतर प्रथिने, त्यानंतर मेद म्हणजे स्निग्ध पदार्थ, मेदानंतर मग आपल्याला पाहायचं जीवनसत्वे आणि नंतर पाहायचं मानवी शरीरात असणारे क्षार, ठीक आहे, आणि पाणी, क्षार आणि पाणी, ठीक आहे. पाण्याचा रोल हा मानवी शरीरामध्ये खूप मोठा असतो, ठीक आहे. तुम्हाला कल्पना असेल क्षार सुद्धा महत्वाचं आहे, पाणी सुद्धा आहे. एवढ्या गोष्टी आपल्याला या टॉपिक मध्ये पाहायचं आहे की कार्बोदके म्हणजे नेमकं काय, प्रथिने म्हणजे नेमकं काय, मेद म्हणजे नेमकं काय, जीवनसत्वे म्हणजे नेमकं काय, क्षार आणि पाणी यांचा रोल काय असतो मानवी शरीरामध्ये, ठीक आहे. आता सुरुवातीला आताचं जे लेक्चर असेल, आताच्या लेक्चरमध्ये आपण फक्त कार्बोदके आणि प्रथिने ह्या दोन गोष्टी आपण आताच्या लेक्चरमध्ये अनालिसिस करणार आहोत. आणि पुढचं जे लेक्चर असेल, पुढच्या लेक्चरमध्ये आपण मेद, जीवनसत्वे आणि क्षार ह्या तीन गोष्टींचा अनालिसिस आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्याला काय म्हणतात? कार्बोदके किंवा त्यालाच काय म्हणतात? कार्बोहायड्रेट. दुसरा शब्द काय असतो? कार्बोहायड्रेट, ठीक आहे. कार्बोहायड्रेट शब्द काय होतो की कार्बन पण आहे, हायड्रेटला काय म्हणतात? हायड्रेट म्हणजे पाणी, H2O, की त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतं, त्याला हायड्रेट म्हणतात. आणि जिथं कार्बन पण आहे म्हणजे कार्बोहायड्रेट म्हणजे काय? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन तिघांचं जर संयोग असेल, तिघांच्या समप्रमाणात जर घटक असतील तर त्याला कार्बोदके किंवा कार्बोहायड्रेट्स म्हणतात. म्हणजे कार्बोहायड्रेट्स मध्ये काय काय येतं? CHO हे तीन घटक जर येत असतील तर त्याला कार्बोहायड्रेट्स म्हणतात. काय कार्बोहायड्रेटची डेफिनेशन काय होतं? नावच आहे कार्बोहायड्रेट. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या तीन घटकांचं जर संयुग असेल, कुणाच्या? ह्या तीन घटकाचं जर संयुग असेल तर त्या संयुगाला, तीन घटकाच्या संयुगाला काय म्हणतात? तर कार्बोहायड्रेट म्हणतात. किंवा तीन घटकाच्या कंपाऊंडला काय म्हणतात? कार्बोहायड्रेट म्हणतात. मग कार्बोहायड्रेट मध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यांचं प्रमाण काय असतं? जर तुम्हाला माहिती आहे, पाण्यामध्ये हायड्रोजन आणि H2O म्हणजे पाण्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन प्रमाण कसं असतं? 1:2 असतं. म्हणजे ऑक्सिजनचा अणू 1, हायड्रोजनचे अणू 2 असं 1:2 प्रमाण असतं. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेटचा विचार करता तर कार्बोहायड्रेटमध्ये CHO यांचं जे प्रमाण असतं ते कसं असतं? CnH2nO या प्रमाण असतं. म्हणजे काय? तर समजा C 1 असेल, H किती असणार? 2 असणार, O किती असणार? 1 असणार. म्हणजे प्रमाण कसं असणार? 1:2:1 असं प्रमाण असतं, ठीक आहे. प्रमाण म्हणजे काय? त्याचा जनरल फॉर्म्युला, हायड्रोकार्बनचा जनरल फॉर्म्युला पण तयार होतो CnH2nOn, ठीक आहे. CnH2nOn म्हणजे, ठीक आहे. म्हणजे समजा जर N ची संख्या आपण इथं 3 टाकली तर फॉर्म्युला कसं तयार होतो? C3H 3 दोन्ही 6 आणि O3, ठीक आहे. म्हणजे ह्याला काय म्हणतात? असा जर फॉर्म्युला, यांचं प्रमाण कसं असतं? 1:2 आणि 1 ह्या प्रमाणात जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कार्बोदके म्हणतो. कार्बोदकेचा जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहित असून ते पहिला विचारतात CnH2nOn, ठीक आहे. म्हणजे ह्या समप्रमाणात जर काय असतील, हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन जर असेल तर त्याला हायड्रोकार्बन असं म्हणतात, ठीक आहे. ह्या हायड्रोकार्बनची व्याख्या थोडी माहित असून ते परीक्षेला विचारतात की हायड्रोकार्बनचं प्रमाण कसं असतं, तर ठीक आहे. त्यानंतर जे हायड्रोकार्बन आहे त्या हायड्रोकार्बन बघा निसर्गामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात आढळणारा हायड्रोकार्बन एक प्रमुख मूलद्रव्य आहे, ठीक आहे. म्हणजे निसर्गात आढळणार बघा, म्हणजे हायड्रोकार्बन हे निसर्गामध्ये आढळणारा सर्वात मोठ्या प्रमाणात आढळणारा काय पोषद्रव्य आहे. जसं वनस्पती असतात, वनस्पती प्रकाश संश्लेषण मार्फत कशाची निर्मिती करतात? तर कार्बोहायड्रेटची निर्मिती करतात. कार्बोहायड्रेट कसं बघा, वनस्पती काय करतात? ही वनस्पती आहे, वनस्पती काय करतात? आपल्या मुळावाटे H2O घेतात, ठीक आहे. हवेतील ते काय घेतात? हवेतील ते ऑक्सिजन घेतात, हवेमधून ऑक्सिजन घेतात म्हणजे O2 घेतात, ठीक आहे. हवेमधून काय घेतात? वनस्पती हवेमधून CO2 घेतात म्हणजे कार्बन डायऑक्साइड घेतात, ठीक आहे. आणि काय होतं यामध्ये? काय लागतं? ही अभिक्रिया व्हायला प्रकाश लागतो. कारण का? प्रकाश कोण घेतो? तर वनस्पतीमध्ये असणारे हरितलौके हे प्रकाश काय करतात? शोषून घेतात. आणि ह्या प्रकाशामुळं काय होतं? CO2 मधला बॉन्ड ब्रेक होतो, म्हणजे C ब्रेक होतो, O ब्रेक होतो, C आणि O वेगळा होतो. आणि C आणि O वेगळा C काय होतो? ह्यात जाऊन जॉईंट होतो आणि कंपाऊंड तयार होतो CHO, आणि यालाच म्हणतात ग्लुकोज किंवा ह्यालाच म्हणतात हायड्रोकार्बन,
ठीक आहे, ग्लुकोजची निर्मिती होते. ठीक आहे, मग ग्लुकोज हे मोनॉक्सिडाइज सॅच्युरेट, पुढे आपण पाहणार आहे ग्लुकोज कोणत्या प्रकारचे असतात, काय असतात. पण थोडक्यात काय, हायड्रोकार्बनची निर्मिती होते आणि O2 वायू मुक्त होतो, ऑक्सिजन वायू काय होतो, मुक्त होतो. म्हणून वनस्पती काय करतात, CO2 घेतात. बरोबर आहे, अभिक्रियामध्ये वनस्पतीने CO2 घेतला आणि O2 काय केला, मुक्त केला. वनस्पती ऑक्सिजन सोडतात ना, कार्बन डायऑक्साईड घेतात. ही वनस्पतीमध्ये होणारी अभिक्रिया. ठीक आहे, आणि या वनस्पतीच्या अभिक्रियेमध्ये काय होतं, हायड्रोकार्बनची निर्मिती, सॉरी कार्बोहायड्रेटची निर्मिती होते. आणि हेच हायड्रोकार्बन असतं जे हेच जे कार्बोदके असतात, हे मनुष्य आपल्या पोषद्रव्यामध्ये वापरत असतो. म्हणजे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेतून मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेटची निर्मिती होते. ठीक आहे, कशी होते तुम्हाला समजलं. आणि मानवी शरीरामध्ये काय होतं, त्याच्या व्यस्त बरोबर अभिक्रिया होते. की मानवी शरीरामध्ये काय होत असतं, की एक ग्लुकोज आहे, आपण कोणतेही अन्न पदार्थ, कोणतेही पोषद्रव्य घेतलं तर शरीरामध्ये ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये साठवलेलं असतं. ग्लुकोज आपण नाकावाटे ऑक्सिजन करतो, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन दोघांची रासायनिक अभिक्रिया होते, CO2 वायू मुक्त होतो आणि H2O मुक्त होतो. आणि दुसरं काय होतं, ऊर्जा मुक्त होते, आणि ही ऊर्जा आपण जगत असतो. ठीक आहे, म्हणजे वनस्पती ही अभिक्रिया अशी होते आणि त्याच्याबरोबर रिव्हर्स अभिक्रिया मानवाच्या शरीरामध्ये होत असते. वनस्पती दिवसा वनस्पती अभिक्रिया करत असताना अशा पद्धतीने करतात, पण रात्री वनस्पतीची अभिक्रिया असं होते का, रात्रीचा सूर्यप्रकाश नसतो. सूर्यप्रकाश नसल्यामुळे वनस्पती रात्रीचा हवेतील ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड रात्रीचं सोडत असतात. म्हणून असं म्हणतात की रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपायचं नसतं, कारण त्यावेळी वनस्पती ऑक्सिजन घेत असतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडत असतात. दिवसा मात्र वनस्पती काय करत असतात, की कार्बन डायऑक्साईड घेत असताना ऑक्सिजन सोडत असतात, कारण का तिथं ही अभिक्रिया होण्यासाठी प्रकाशाची गरज असते. ठीक आहे, बघा, म्हणजे कार्बोहायड्रेट जे आहे, कार्बोहायड्रेटची निर्मिती कुठं होतं, तर वनस्पती कार्बोहायड्रेटची निर्मिती प्रकाश संश्लेषण मध्ये वनस्पती कार्बोहायड्रेटची मोठ्या प्रमाणात निर्मिती करतात. तसं मानवी शरीरामध्ये विचार केला तर मानवी शरीरामध्ये डेली किती 225 ग्रॅम ते 350 ग्रॅम पर्यंत एवढं काय कार्बोहायड्रेटची मनुष्याला दररोज गरज असते. म्हणजे मनुष्याला दररोज एवढं, म्हणजे नियरली पावशर, ठीक आहे, एवढ्या हायड्रोकार्बनची गरज मनुष्याच्या शरीराला दररोज आवश्यक असते. तसं 1 ग्रॅम हायड्रोकार्बन पासून किती ऊर्जा मुक्त होते, तर 1 ग्रॅम हायड्रोकार्बन 4.1 कॅलरी एवढी ऊर्जा काय होत असते, मुक्त होत असते. किती, 4.1 एवढी कॅलरी काय होते, 1 ग्रॅम कार्बोदकापासून निर्मिती होत असते. ठीक आहे, बघा, हे काही महत्वाचे फॅक्ट होते, सगळ्यांना समजले असेल. जे परीक्षेला प्री परीक्षेला तुमच्या फॅक्ट विचारतात, हे फॅक्ट समजले असेल. पुन्हा जेव्हा तुम्ही कार्बोदकाचा अभ्यास करता, कार्बोदकाचे 2 प्रकार पडतात. कार्बोदकाचे किती, तर प्रामुख्याने कार्बोदकाचे 2 प्रकार पडतात. एक असतं कार्बोदकाचे कार्बोदके. ठीक आहे, आपण काय पाहतोय, तर कार्बोदके. कार्बोदकाचे किती, 2 प्रकार पडतात. किती, 2 प्रकार कोणते असतात, तर कार्बोदकाचे 2 प्रकारामध्ये एक सरळ कार्बोदके आणि दुसरे येणार जटिल कार्बोदके. ठीक आहे, असे 2 प्रकारचे सरळ कार्बोदके म्हणजे काय, ज्या कार्बोदकामध्ये कार्बन काय असतो, सरळ असतो, शृंखला त्यात नसतं, जटिल नसतं, एकाच प्रकारचे, म्हणजे एकाच प्रकारचे कार्बनचे एकाच प्रकारचा शुगरचा फॉर्म्युला जर येत असेल तर त्याला सरळ म्हणतात. जटिल म्हणजे काय, की मिक्सड असतं. ठीक आहे, जसं आपण याच्या आधी सरळ पेशी म्हणजे थोडक्यात काय, की कार्बोदकाचे 2 प्रकार, एक सरळ कार्बोदके आणि दुसरं जटिल कार्बोदके. जेव्हा सरळ कार्बोदकाचा विचार करतात तर सरळ कार्बोदकामध्ये 2 येतात. त्यामध्ये प्रमुख हे तुमच्या परीक्षेला विचारतात. सरळ कार्बोदकामध्ये पहिली गोष्ट त्याला म्हणतात मोनोसॅकॅराइड. मोनो शब्दाचा अर्थ काय होतो, एकच. मोनो म्हणजे एकच, हा ग्रीक शब्द आहे. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे जेव्हा सायन्सचा अभ्यास करता, मोनो, डाय, ट्राय, त्यानंतर पेंटा, हेक्झा, ऑक्टा असे शब्द येतात. हे ग्रीक भाषेतून आलेले शब्द आहेत. जसं पेंटा म्हणले की 5, तसं मोनो म्हणले की 1, डाय म्हणले की 2, ठीक आहे, ट्राय म्हणले की 3. ठीक आहे, ग्रीक शब्द आहेत. ठीक आहे, तर त्याच म्हणजे मोनोचा अर्थ काय होतो, एक, आणि सॅकराइड म्हणजे काय, साखर किंवा शुगर. ठीक आहे, म्हणजे ज्यामध्ये एकच साखरेचा रेणू असतो, एकच
साखरेचा रेणू असतो, ज्यामध्ये एकच साखरेचा रेणू असतो त्याला मोनोसॅकॅराइड असं म्हणतात. ठीक आहे, नंतर आपण अनालिसिस करायचं मोनोसॅकॅराइडचे वैशिष्ट्य काय. दुसरं असतं, दुसरे त्याला म्हणतात ऑलिगोसॅकॅराइड. ऑलिगो याचा अर्थ काय होतो, एकापेक्षा जास्त म्हणजे किती, एक किंवा एकापेक्षा जास्त म्हणजे एक पेक्षा दोन. ठीक, एकापेक्षा जास्त जर शुगरचे रेणू, साखरेचे रेणू असतील, ठीक आहे, एकापेक्षा जास्त जर साखरेचे रेणू किंवा शुगरचे रेणू असेल, मग किती, एकापेक्षा जास्त 2 ते 10 पर्यंत रेणू जर असतील साखरेचे, तर त्याला म्हणतात ऑलिगोसॅकॅराइड. ठीक आहे, ऑलिगोसॅकॅराइडचा अर्थ काय होतो, एकापेक्षा जास्त जर साखरेचे रेणू असतील तर. ठीक आहे, एकापेक्षा जास्त म्हणजे किती, 1 ते 10 पर्यंत साखरेचे जर रेणू असतील, इथं फक्त एकच आहे तर मोनो, इथे 1 ते 10 असेल तर त्याला ऑलिगोसॅकॅराइड म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार असतो जो जटिलमध्ये येतो, जटिलमध्ये प्रकार असतो त्याला काय म्हणतात, एकमेव येतं. ठीक आहे, त्याला जटिलमध्ये जो प्रकार त्याला काय म्हणतात, पॉलिसॅकॅराइड. ठीक आहे, पॉलिसॅकॅराइडचा अर्थ काय, की ज्या कार्बन मध्ये पॉली म्हणजे किती, असंख्य काय असतात, ज्याच्यामध्ये असंख्य काय पाहायला मिळतात तुम्हाला, असंख्य शुगरचे किंवा ग्लुकोजचे रेणू पाहायला मिळतात. असंख्य ग्लुकोजचे रेणू जर पाहायला मिळत असेल तर त्याला पॉलिसॅकॅराइड असं म्हणतात. ठीक आहे, हे 3 तुम्हाला प्रकार पहिला व्यवस्थित समजले. आपण नंतर एक पाहायचं आहे. म्हणजे तुम्हाला कार्बोदकाचा अभ्यास करता, कार्बोदके 2 भागामध्ये डिवायडेशन केले जातात. एक आहे सरळ कार्बोदके, दुसरा आहे जटिल कार्बोदके. सरळ कार्बोदके 2 भागामध्ये विभाजन होतात. एक असतं मोनोसॅकॅराइड, दुसरं असतं ऑलिगोसॅकॅराइड, आणि जटिल कार्बोदकाचं 1 भागामध्ये विभाजन होतं, त्याला म्हणतात पॉलिसॅकॅराइड्स. ठीक आहे, आता आपण एक सुरुवातीला बघूया मोनोसॅकॅराइड आहे. मोनोसॅकॅराइडची वैशिष्ट्य काय, तुमच्या परीक्षेला हे विचारतात की मोनोसॅकॅराइड म्हणजे काय, मोनोसॅकॅराइडची वैशिष्ट्य कोणतं असतात. मला वाटतं सगळ्यांना मोनोसॅकॅराइड जे असतात, मोनोसॅकॅराइडची व्याख्या सगळ्यांना समजली असेल. ठीक आहे, आता आपण पाहूया. आता पहिलं मोनोसॅकॅराइड. ठीक आहे, मोनोसॅकॅराइड म्हणजे एकच साखरेचा रेणू असणारे. ठीक आहे, म्हणजे काय असतं, यामध्ये शर्करेचा एकच रेणू असतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे आलेलं वैशिष्ट्य काय असतं, ह्यामध्ये तुम्हाला 2 काय फंक्शनल ग्रुप, ते 2 फंक्शनल, त्याला म्हणतात फंक्शनल ग्रुपला मराठी शब्द येतो कार्यात्मक घटक. जे यामध्ये 2 कार्यात्मक घटक असतात. 2 कार्यात्मक घटक, त्याला फंक्शनल ग्रुप म्हणतात. इंग्लिश मध्ये शब्द काय असतो, 2 फंक्शनल ग्रुप असतात. कोणते 2 फंक्शनल ग्रुप असतात, एक अल्डिहाइड आणि दुसरा असतो कीटोन. ठीक आहे, हा अल्डिहाइड आणि कीटोन म्हणजे काय, की तुम्ही जेव्हा केमिस्ट्रीचा अभ्यास करता, केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं काय, केमिस्ट्री सगळ्या गोष्टी केमिस्ट्रीचे, कार्बोहायड्रेट केमिस्ट्रीमध्ये येतं. ठीक आहे, CHO फंक्शनल ग्रुप असतात, जे तुम्हाला वेगवेगळे फंक्शनल ग्रुप पाहायला मिळतात. ठीक आहे, जसं जर OH फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला आपण अल्कोहोल म्हणतो. ठीक आहे, जसं CHO असेल तर त्याला अल्डिहाइड म्हणतात. NH2 असेल तर त्याला अमाइन्स ग्रुप म्हणतात. त्याचप्रमाणे COOH असेल तर त्याला ऍसिडिक ग्रुप म्हणतात. ठीक आहे, म्हणजे काय, एखाद्या कंपाऊंडला जो एखादा घटक लावला असता आणि त्या घटकाच्या वैशिष्ट्य गुणधर्माच्या आधारावर असे फंक्शनल ग्रुप पडलेले असतात. त्यात अल्डिहाइड असतात, कीटोन असतात. ठीक आहे, असे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप असतात. ठीक आहे, असं जे मोनोसॅकॅराइड असतं, मोनोसॅकॅराइड 2 प्रकारच्या फंक्शनल ग्रुप पाहायला मिळतात. एक अल्डिहाइड असतो आणि दुसरा असतो कीटोन. ठीक आहे, फॅक्ट फक्त तुम्हाला माहित पाहिजे की मोनोसॅकॅराइड मध्ये कोणते 2 ग्रुप असतात, अल्डिहाइड आणि कीटोन, हे 2 तुम्हाला ग्रुप पाहायला मिळतात. त्यानंतर पुन्हा इथं जी शर्करा असते, ही शर्करा कशी असते, ही शर्करा स्फटिक स्वरूपामध्ये असते. कशा स्वरूपात असते, स्फटिक स्वरूपामध्ये शर्करा असते. स्फटिक स्वरूपामध्ये, आणि पाण्यामध्ये विद्राव्य असते, म्हणजे ही शर्करा पाण्यामध्ये विरघळते. ओके, हे थोडं माहिती पाहिजे की मोनोसॅकॅराइड शर्करा ही स्फटिक स्वरूपामध्ये असते, पाण्यामध्ये विद्राव असते आणि चवीला कशी असते, गोड असते. ठीक आहे, सर हे पण सांगायला लागतं का, चवीला शर्करा याचा अर्थ गोड असते, पण सर्व शर्करा गोड असत नाही. तर पुढे आपण पाहणार आहोत, पुढच्या शर्करा ज्या असणार आहे त्यामध्ये पॉलिसॅकॅराइड, हे पॉलिसॅकॅराइड चवीला गोड नसतात, ते चवहीन असतात. ठीक आहे, त्यामध्ये सांगितलं की जे मोनो शर्करा असते ती कसं असते, स्फटिकी स्वरूपामध्ये असते,
विद्राव्य असते आणि चवीला गोड असते. ठीक आहे. त्यानंतर मोनोसॅकराइडचं अजून पुढे वैशिष्ट्य काय, तर त्याची उदाहरणं जर म्हणणार मोनोसॅकराइडची उदाहरणं हे तुमच्या परीक्षेला विचारतात की मोनोसॅकराइडची खालीलपैकी कोणती उदाहरणं आहेत. त्यामध्ये पहिले तर रायबुलोज, पहिलं काय येतं रायबुलोज. ठीक आहे. दुसरं उदाहरण आहे, दुसऱ्या उदाहरणामध्ये येतं फ्रॅक्टोज. दुसरं कसं उदाहरण आहे, दुसऱ्या उदाहरणामध्ये येतं फ्रॅक्टोज. ठीक आहे. तिसरं उदाहरण त्याचं आहे, तिसऱ्या उदाहरणामध्ये येतं ग्लुकोज. ठीक आहे. त्यानंतर चौथं उदाहरण त्यामध्ये येतं, चौथ्या उदाहरणामध्ये येतं झायलोज. ठीक आहे. हे 3 त्याची उदाहरणं आहेत. कोणकोणते, रायबुलोज, फ्रॅक्टोज, ग्लुकोज आणि झायलोज. ठीक आहे. ही काही उदाहरण, भरपूर उदाहरण, 2-3 उदाहरण मी सांगितलं. ठीक आहे. रायबोज जे असतं, ठीक आहे, जे आपल्या मानवी शरीरामध्ये पेशी असतात, पेशीमध्ये केंद्रक असतात, केंद्रकमध्ये तुम्हाला डीएनए आणि आरएनए पाहायला मिळतात. ठीक आहे. डीएनए आपण पेशी टॉपिक मध्ये पाहिले, डीएनएचं काम काय आणि आरएनएचं काम काय. तुम्हाला आधीच सांगितलं, हा व्हिडिओ पाहण्याच्या आधीचे व्हिडिओ पाहता तुम्हाला या गोष्टी समजणार आहेत. कारण की डीएनए आणि आरएनए म्हणजे काय, ते पेशी टॉपिक मध्ये मी सांगितलंय. डीएनएचे कार्य काय असतात, आरएनएचे कार्य काय असतात, ते पेशीच्या कोणत्या अंगकामध्ये आढळतात, त्यांचं वैशिष्ट्य कुठं आहे, ते कुठं पेशीच्या केंद्रकामध्ये असतात आणि 2 प्रकारचे काय असतात, आम्ल असतात. ठीक आहे. तर रायबोब्युलोज जे मोनोसॅकॅरिड आहे ते तुम्हाला डीएनए आणि आरएनए मध्ये पाहायला मिळते. कारण तुमच्या परीक्षेला विचारतात एखादी जी मोनोसॅकॅरिड मानवी शरीरामध्ये कुठे पाहायला मिळते. तसं फ्रॅक्टोज आहे, फ्रॅक्टोज तुम्हाला कुठे पाहायला मिळते, फ्रॅक्टोज ही फळामध्ये मोठ्या प्रमाणात असते. आपण जे वेगवेगळे फळ सेवन करतो, फळ काय लागतात, गोड लागतात ना, मग फळांना गोडपणा कशामुळे येतो, तर तो फ्रॅक्टोज मुळे येतो. ठीक आहे. तर तुम्हाला थोडं माहित पाहिजे, फळे गोड कशामुळे लागतात, तर फ्रॅक्टोज ह्या शर्करेमुळे लागतात. परीक्षेला ते विचारतात की फळामध्ये कोणती शर्करा असते, तर फळामध्ये फ्रॅक्टोज ही शर्करा असते आणि या फ्रॅक्टोज या शर्करामुळे काय होते, फळे गोड होतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे पुढचा आहे ग्लुकोज. ठीक आहे. हा, ग्लुकोज तुम्हाला कुठं पाहायला मिळतं, तर ग्लुकोज ते द्राक्ष असतं, द्राक्षामध्ये ग्लुकोजचं प्रमाण सर्वात जास्त असतं. आपण जे द्राक्ष अंगूर म्हणतात, द्राक्षामध्ये ग्लुकोजचं प्रमाण सर्वात जास्त असतं. आणि ग्लुकोज बघा, म्हणजे झायलोज पण आहे, म्हणजे असे 4 प्रकारचे का आहेत, तर ते मोनोसॅकॅरिड आहेत. तर एक महत्वाचं फॅक्ट तेवढं व्यवस्थित लक्षात ठेवा, जे परीक्षेला विचारतात, आपल्या शरीरामध्ये चयापचय होत असताना शरीरामध्ये फक्त मोनोसॅकॅराइड्स असतात. आपण जे अन्न सेवन करतो, अन्न सेवन करताना ते कोणते असतात, तर ते पॉलिसॅकॅराइड असतात, ते जटिल स्वरूपाचे असतात. पण शरीरामध्ये विघटन होऊन काय होतं, मोनोसॅकॅराइड्स असतात. शरीरामध्ये एनर्जी मुक्त होताना मोनोसॅकॅराइड्सच काय होतं, विभाजन होतं. मोनोसॅकराइडचं विभाजन कसं होतं, तर समजा ग्लुकोज जर घेतलं तर ग्लुकोजचा फॉर्म्युला काय असतो, ग्लुकोज आहे C6H12 आणि O6 हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. C6H12 आणि O6 म्हणजे काय, हा एक मोनोसॅकराइड आहे, एकच शुगरचा आहे. याचं विभाजन कसं होतं की यामध्ये काय होतं, ऑक्सिजन येतो आणि काय होतो, CO2 मुक्त होतो. ठीक आहे. त्यानंतर ऊर्जा मुक्त होते आणि पाणी मुक्त होतं. ठीक आहे. ही अभिक्रिया होते आपल्या शरीरामध्ये. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा मुक्त होत असताना, ऊर्जा मुक्त ही फक्त मोनोसॅकॅराइड मार्फत होतं. आपण अन्न ग्रहण करत असताना वेगवेगळं, जसं दुधापासून आपल्याला लॅक्टोज जातं, ते पुढे येतं. लॅक्टोज आपण पुढे पाहणार, लॅक्टोज ही कशा प्रकारची शर्करा आहे ती. तुमच्या परीक्षेला ते विचारतात की दुधामधून आपल्याला कोणती शर्करा मिळते, ती कशा स्वरूपाची आहे, फळामधून कोणती मिळते. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजे की फळामधून आपल्याला काय मिळतं, फ्रॅक्टोज मिळतं. त्यानंतर द्राक्षामधून ग्लुकोज मिळतं आणि डीएनए आरएनए मध्ये काय असतं, तर रायबुलोज हे असतं. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी कळायला पाहिजेत. आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा मुक्त ही फक्त आणि फक्त मोनोसॅकॅराइड पासूनच होत असते. ठीक आहे. मला वाटतं सगळ्यांना मोनोसॅकॅराइड म्हणजे काय समजलं असेल. ठीक आहे. मोनोसॅकॅराइड नंतर पुढे आपण पुढचा पॉईंट अनालिसिस करूया. पुढच्या पॉईंट मध्ये आपण दुसरा गट, त्याला म्हणतात डायसॅकॅराइड किंवा, ठीक आहे, दुसऱ्या घटकाचं नाव काय आहे, ओलिगो. पुढचा पॉईंट काय, ओलिगोसॅकॅराइड. ओलिगोसॅकॅराइड. ठीक आहे. ओलिगोसॅकॅराइड म्हणजे व्याख्या काय होते की ज्या मूलद्रव्या, ज्या शर्करेमध्ये काय असतं, 2 ते 10 काय असतात, रेणू असतात. कशाचे, शर्करेचे.
ठीक आहे. म्हणजे ज्या शर्करेमध्ये 2 ते 10 प्रमाणात शर्करेचे रेणू असतात अशांना काय म्हणतात, ऑलिगोसॅकॅराइड म्हणतात. ठीक आहे. हे ऑलिगोसॅकॅराइडचं महत्व काय काय आहे, तर त्यामध्ये किती शर्करेचे रेणू आहेत, तर समजा त्यामध्ये 2 जर शर्करेचे रेणू असेल, किती 2 जर शर्करेचे रेणू असेल तर त्याला काय म्हणतात, डाय काय म्हणतात, डायसॅकॅराइड म्हणतात. त्याला काय म्हणतात, डायसॅकॅराइड. समजा 3 शर्करेचे रेणू असेल तर त्याला म्हणतात ट्राय सॅकॅराइड. ठीक आहे. त्यानंतर समजा त्यात 5 रेणू असेल तर त्याला काय म्हणतात, पेंटा सॅकॅराइड. ठीक आहे. 10 असेल तर त्याला काय म्हणतात, डेक्का. ठीक आहे, डेक्का सॅकॅराइड. म्हणजे ह्या ऑलिगोसॅकॅराइड मध्ये जेवढ्या प्रमाणात शर्करेचे काय आहेत रेणू आहेत तेवढ्या प्रमाणात त्याची नावं काय असतात, डाय, ट्राय, बरोबर आहे. त्यानंतर पेंटा, हेक्सा, ऑक्टा, डेक्का. डेक्का म्हणजे 10. ठीक आहे. किती ते किती असू शकतं, की 1 ते 10 रेणू असू शकतात ना, मग 10 त्याची नावं अशा प्रकारे नावं दिली जातात. ठीक आहे. मग याची उदाहरणं कोणती, म्हणजे नावं कशी दिली जातात सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे. याचं पुन्हा वैशिष्ट्य काय आहे, हे सुद्धा काय आहे, जलद्रव्य असतं, जलद्रव्य. ठीक आहे. म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात. चवीला हे सुद्धा कशा असतात, गोड असतात. ठीक आहे. ह्याचा आकार सुद्धा काय असतो, स्फटिक स्वरूपामध्ये असतात. हे सुद्धा काय असतात, स्फटिक स्वरूपामध्ये असतात. ठीक आहे. ह्यामध्ये तुम्हाला ग्लायकोसेन्सचा सहसंयोज बंध सुद्धा पाहायला मिळतो. काय पाहायला मिळतो, ग्लायकोसिसचा सहसंयोज बंध, ग्लायकोसिसचा सहसंयोज बंध पाहायला मिळतो. ग्लायकोजचा सहसंयोजी बंध म्हणजे काय, सगळ्यांना कल्पना असेल की ज्या कार्बन मध्ये काय होतं, एकेरी दुहेरी बंध होतो आणि एकमेकासंग शेअरिंग होतं. एकमेकासंग इलेक्ट्रॉनचं जर शेअरिंग होत असेल तर त्याला सहसंयोजी बंध म्हणतात. की एकमेकासंग इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होत असेल. हा केमिस्ट्रीचा पार्ट आहे, तिथं आपण तो अनालिसिस केलाय. की पुढच्या आपण केमिस्ट्री टॉपिक मध्ये अनालिसिस करूया की सहसंयोजी बंध म्हणजे काय आणि आयनिक बंध म्हणजे नेमका काय. ठीक आहे. आयनिक बंध जर तुम्हाला कार्बन आणि हायड्रोकार्बन मध्ये, त्यानंतर कार्बोहायड्रेट मध्ये प्रामुख्यानं तुम्हाला सहसंयोज बंध पाहायला मिळतो. ठीक आहे. सहसंयोज बंध म्हणजे काय, सहसंयोज बंध म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन यामध्ये एकेरी दुहेरी आणि तिहेरी बॉन्ड होत असतात आणि हे एकमेकांसंग शेअर केलेले असतात. इलेक्ट्रॉनच्या शेअरिंग मधून ते तयार झालेले असतात, त्यामुळे त्याला सहसंयोज बंध असं म्हणतात. ठीक आहे. सिंपल व्याख्या. ठीक आहे. आपण ते पुढे केमिस्ट्रीमध्ये पण पाहूया. तर इथं काय असतं, यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं, तर ग्लायकोसिडेनचे सहसंयोजी बंध तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतो. याची उदाहरणं कोणते आहेत, तर ऑलिगोसॅकॅराइडची उदाहरणं मी प्रमुख 2-3 उदाहरणं सांगेन. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे सुक्रोज. ठीक आहे. बघा, नाव ओळखीचे आहेत तुम्हाला. सुक्रोज ही कशा प्रकारची आहे, सुक्रोज ही डायसॅकॅराइड आहे. म्हणजे त्यामध्ये शर्करेचे 2 रेणू असतात. सुक्रोज म्हणजे काय असतात, 2 रेणू असतात. ठीक आहे. म्हणजे त्यामध्ये कोणकोणते 2 रेणू असतात, तर सुक्रोज मध्ये एक ग्लुकोज असतो. ठीक आहे. सुक्रोज मध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं, एक ग्लुकोज आणि एक ग्लुकोज आणि एक फ्रॅक्टोज पाहायला मिळतो. ठीक आहे. म्हणजे 2 मोनोसॅकॅराइड, एक ग्लुकोज आहे आणि एक फ्रॅक्टोज आहे. ह्या दोघांच्या कंपाऊंड मधून काय तयार होतं, सुक्रोज तयार होतं. ठीक आहे. मग तुम्हाला सुक्रोज कशामध्ये पाहायला मिळतं, तर आपण जे ऊस, ठीक आहे, त्यानंतर बटाटा, ठीक आहे, बीट, ऊस, बटाटा, बीट यामध्ये तुम्हाला सुक्रोज स्वरूपाची शर्करा पाहायला मिळते. ठीक आहे. ह्या सुक्रोज शर्करेला एकेकदा काय म्हणतात, केन शुगर म्हणतात. काय म्हणतात, शब्द असतो केन शुगर. केन शुगर म्हणजे काय, जी घरी आपण वापरतो ती शुगर. आपल्या घरात साखर असते ना, ती शुगर. म्हणजे घरी वापरणारी साखर ही कुठल्या स्वरूपात असते, सुक्रोज स्वरूपामध्ये असते. सुक्रोज स्वरूपातली जी साखर आहे ती आपल्या शरीरामध्ये डायरेक्ट पचवली जाते का, तर ती डायरेक्ट पचवली जात नाही. सुक्रोजचं काय होतं, आपल्या शरीरामध्ये विभाजन होतं ग्लुकोज मध्ये आणि फ्रॅक्टोज मध्ये, आणि ग्लुकोजचं विभाजन होतं, फ्रॅक्टोजचं विभाजन होतं. ठीक आहे. सुक्रोज आपण डायरेक्ट सेवन करतो, रूपांतर होतं ग्लुकोज आणि फ्रॅक्टोज मध्ये, म्हणजे त्याला वेळ लागतो. ठीक आहे. बरोबर आहे ना. बघा, एखाद्या व्यक्तीला जर अशक्तपणा आला असेल, अशक्तपणा कधी येतो, एखाद्या व्यक्तीचे ग्लुकोज, मनुष्याच्या शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण जर कमी झालं तर त्या व्यक्तीला अशक्तपणा येतो. ठीक आहे. मग अशा व्यक्तीला अशक्तपणा कधी येतो, तर त्या व्यक्तीनं अन्नाचं सेवन केलं नाही तर अशक्तपणा येतो. तुम्ही अन्नाचं जर सेवन केला तर आपल्या शरीरामध्ये अन्न जातं, पुन्हा ते जठरामध्ये जातं, जठरामध्ये पचन होतं, नंतर लहान आतड्यामध्ये पचन होतं आणि तिथून मग ग्लुकोजची निर्मिती होते आणि ते ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये मिळतं. ही सगळी प्रोसेस होण्यासाठी किमान 8 तासाचा कालावधी लागतो. म्हणजे तुम्ही अन्न ग्रहण करून त्या अन्नापासून ऊर्जा मुक्त होण्यासाठी सरासरी 8
तासाचा कालावधी लागतो. मग शरीराला जर लगेच जर ग्लुकोजची गरज असेल तर ती लगेच ग्लुकोजची गरज आहे ते आपल्या अन्नापासून मिळू शकत नाही, ती 8 तासानंतर मिळते. एखाद्या व्यक्तीला चक्कर आहे आणि त्याला लगेच ग्लुकोजची गरज आहे, अशा वेळी तुम्हाला मेडिकलमध्ये काय पाहायला मिळतं, ग्लुकोज पावडर पाहायला मिळते. ती ग्लुकोज पावडर तुम्ही पाण्यामध्ये मिक्स केला आणि डायरेक्ट घेतला तर तुमच्या शरीरामध्ये डायरेक्ट ग्लुकोज जातं. ठीक आहे, मग डायरेक्ट ग्लुकोज गेले की ग्लुकोज पण डायरेक्ट काय होतं की अभिक्रिया होते आणि शरीराला एनर्जी मिळते. काही वेळा काय होतं, एकांची परिस्थिती अशी असते की ते ग्लुकोज तोंडावाटे जरी घेतले तरी त्यांचं ते पचन होऊ शकत नाही. मग अशा वेळी हे ग्लुकोज डायरेक्ट त्यांच्या पेशीपर्यंत पोहोच झालं पाहिजे, त्यासाठी काय केलं जातं, त्या व्यक्तीला सलाईन लावली जाते. सलाईन म्हणजे काय, हेच ग्लुकोज असतं, हेच ज्या प्रकारच्या शुगर असतात, ह्याच सगळ्या ग्लुकोज काय डायरेक्ट शरीराच्या पेशीमध्ये रक्तामध्ये सोडलं जातं. म्हणजे तुम्ही जर ते ग्लुकोजची पावडर जर खाल्ला तरी तुमचे कशामध्ये जाणार, ते पूर्ण पचन संस्थेमध्ये जाणार, त्याचं पचन होणार, नंतर ती सप्लाय होणार, त्याला 1-2 तास लागू शकतात. पण हे जर ग्लुकोज आपण डायरेक्ट कशात दिलं की तुमच्या रक्तामध्ये जर मिसळलं तर डायरेक्ट पेशीपर्यंत जाईल. मग त्यासाठी काय दिलं, ते सलाईन दिली जाते. ठीक आहे, ही सलाईन सुरुवातीला काय कशात देतात, ते शिरामध्ये देतात, कारण शिरामध्ये अशुद्ध रक्त असतं. ठीक आहे, समजा एखाद्या पेशंटची परिस्थिती त्याच्यापेक्षा जर क्रिटिकल असेल तर त्या व्यक्तीला डायरेक्ट इंजेक्शन दिलं जातं. इंजेक्शन म्हणजे काय, डायरेक्ट ग्लुकोज धमनीमध्ये सोडलं जातं, धमनी अशुद्ध असं डायरेक्ट पेशीपर्यंत जातं. शिरामध्ये जर तुम्ही सोडला तर पहिला अशुद्धाचं शुद्ध करून ते धमनी मार्फत ते पेशीपर्यंत पोहोचतात. तर सलाईन असतं ते शिरामध्ये सोडतात आणि इंजेक्शन धमनीमध्ये डायरेक्ट पेशीपर्यंत पोहोच केलं जातं. ठीक आहे, म्हणजे पहा थोडक्यात समजतं तुम्हाला की ग्लुकोजचं महत्व काय. ह्या ग्लुकोज मधूनच आपल्याला शरीराला एनर्जी मिळते. मोनोसॅकॅराइड पासूनच शरीराला एनर्जी मिळत असते, डायसॅकॅराइड पासून मिळत नाही. सुक्रोज जरी असलं त्याचं पहिला ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं आणि मग त्याचं शरीरामध्ये विभाजन होत असतं. ठीक आहे, ह्याची उदाहरण तुम्हाला समजले असेल. पुन्हा दुसरं उदाहरण आहे, दुसऱ्या उदाहरणामध्ये तुम्ही घेऊ शकता लॅक्टोज. दुसरं उदाहरण कशाचं, तर ओलिगो शर्करेचं दुसरं उदाहरण. त्या दुसऱ्या उदाहरणात तुम्ही काय म्हणता, दुसऱ्या उदाहरणामध्ये येतो त्याला म्हणतात लॅक्टोज. ठीक आहे, लॅक्टोज का महत्वाचा आहे, लॅक्टोज हे आपल्याला दुधापासून मिळतं. ठीक आहे, हे परीक्षेला विचारतात की दुधामधून तुम्हाला कोणत्या प्रकारची शर्करा मिळत असते, कोणत्या दुधापासून आपल्याला डाय शर्करा मिळते, ती लॅक्टोज स्वरूपामध्ये असते. कोणत्या, तर लॅक्टोज स्वरूपामध्ये असते. ह्यामध्ये प्रामुख्यानं लॅक्टोज मध्ये तुम्हाला ग्लुकोज आणि ग्लुकोजचे दोन ग्लुकोज आणि फ्रॅक्टोज याचे 2 रेणू तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे लॅक्टोज सुद्धा दुधापासून आपल्याला लॅक्टोज ही शर्करा मिळत असते. ठीक आहे, त्यानंतर तिसरी शर्करा आहे, त्याला म्हणतात माल्टोज. ठीक आहे, बघा ही 3 नावं माहित असून दे. जसं मागच्या टायमाला आपण 3 नाव पाहिली, आता कोणते, ग्लुकोज, लॅक्टोज आणि माल्टोज. ह्या 3 शर्करा कसे आहेत, तर ओलिगो शर्करा आहेत, तर डायसॅकराइड आहेत. ठीक आहे, लॅक्टोज तुम्हाला कशापासून मिळतं, तर लॅक्टोज तुम्हाला धान्यामार्फत मिळतं. कशामार्फत, तर धान्यातून मिळतं. लॅक्टोज तुम्हाला धान्यातून मिळतं. ठीक आहे, तुमच्या परीक्षेला विचारतात. ठीक आहे, जे डायसॅकराइड आहेत खाली कोणत्या डायसॅकराइड आहेत, 3, सुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज कशापासून मिळतात आणि त्याचा उपयोग काय होतो हे तुमच्या परीक्षेला विचारलं जातं. मला वाटतं सगळ्यांना तर चांगल्या प्रकारे समजला असेल. टॉपिक खूप सोपा आहे, व्यवस्थित ऐका आणि थोडे पॉईंट नोट करा. त्याविषयी तुमच्या जे रेफरन्स पुस्तकं आहेत, रेफरन्स पुस्तकं थोडं अनालिसिस करा. तुम्हाला पॉईंट समजतात, तुमच्या परीक्षेचा 1 मार्क तुम्हाला सहज मिळून जातो. ठीक आहे, मला वाटतं दुसरा जो पार्ट आहे त्यामध्ये कोणत्या गोष्टी, तर ओलिगोसॅकॅराइड म्हणजे नेमकं काय सर्वांना समजलं असेल. ठीक आहे, त्यानंतर तिसरा पॉईंट घेऊया, कार्बोहायड्रेटचा तिसरा पॉईंट, त्याला काय म्हणतात, पॉलिसॅकॅराइड. शब्द काय आहे, पॉलिसॅकॅराइड म्हणजे काय होतं की यामध्ये काय असतं, तर यामध्ये शर्करेचे असंख्य मेनू असतात, फिक्स नसतात. असंख्य, कितीही मोठ्या प्रमाणात, असंख्य म्हणजे किती, मोठीच्या मोठी शृंखला असू शकते, अमर्याद शृंखला असू शकते, त्याला शर्करेचे असंख्य मेनू असू शकतात. ठीक आहे, याचं उदाहरण म्हटलं तर त्याचं उदाहरण 1 आहे. ठीक आहे, पुन्हा याचं वैशिष्ट्य काय काय आहेत, तर हे काय असतात, तर ते अस्फटिकीय असतात. कसे असतात, अस्फटिकीय. ठीक आहे, माहित असून ते स्टेटमेंट विचारतात. हे काय असतात, अस्फटिकीय असतात. पुन्हा पाण्यामध्ये अविद्राव्य असतात, आणि तिसरं वैशिष्ट्य काय आहे, ते सर्वात महत्वाचं आहे, ह्या शर्करा गोड नसतात. ठीक आहे, म्हणजे ह्या चवीला गोड नसतात, ह्या चवहीन असतात.
ठीक आहे. जे पॉलिसॅकॅराइड आहेत, पॉलिसॅकॅराइड ह्या चवहीन असतात, त्यांना कोणत्याही प्रकारची चव नसते. ठीक आहे, हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा याची वैशिष्ट्य, याची उदाहरणं कोणते, ह्याची एक उदाहरण आहे त्याला आपण म्हणतो सेल्युलोज. ठीक आहे. दुसरे जो उदाहरण आहे त्याला आपण म्हणतो स्टार्च. ठीक आहे, म्हणजे सेल्युलोज आणि स्टार्च. सेल्युलोज असतं ते वनस्पतीमध्ये असतं. ठीक आहे, वनस्पतीच्या बाह्य आवरणामध्ये असतं सेल्युलोज. ठीक आहे. सेल्युलोज मानवी शरीर पचन करू शकत नाही का, ते मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. सेल्युलोजला पचन करण्यासाठी जी विक्रिया आवश्यक असतात ते मानवी शरीरामध्ये विक्रिया नसतात, त्यामुळे सेल्युलोजचं पचन मानवी शरीरामध्ये होत नाही. सेल्युलोज कुठं असतात, प्राणी पेशीच्या पेशीभित्तिकेमध्ये सेल्युलोज असतात. ठीक आहे, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केले. त्याचं सेल्युलोज काय असतात की वनस्पतीमध्ये सेल्युलोज हे कशा आहेत तर पॉलिसॅकॅराइड आहेत. तुझा स्टार्च, ठीक आहे, स्टार्च सुद्धा काय आहेत, स्टार्च सुद्धा पॉलिसॅकॅराइड आहेत. ठीक आहे. मग सेल्युलोज स्टार्च तुम्हाला कशापासून मिळतं तर जे आपण गहू, ठीक आहे, ज्वारी, ठीक आहे, गहू, त्यानंतर ज्वारी, तांदूळ, मका, ठीक आहे, तांदूळ, मका ह्यामध्ये काय असतात तर तुम्हाला स्टार्च पाहायला मिळतात. स्टार्च कुठं पाहायला मिळतं, गहू, ज्वारी, तांदूळ, मका. म्हणजे आपण जे अन्न सेवन करतो ते कशाच्या फॉर्मॅटमध्ये असते, स्टार्चच्या फॉर्मॅटमध्ये असतं. कुठलं पॉलिसॅकॅराइडच्या फॉर्मॅटमध्ये असतं. आपण जे अन्न सेवन करतो ते पॉलिसॅकॅराइड मध्ये असतं. आपल्या पचन संस्था आपलं त्यामध्ये सुरुवातीला मुख असेल, जठर असेल, लहान आतडे असेल, ह्या तिन्ही माध्यमातून पॉलिसॅकॅराइडचं रूपांतर कशामध्ये होतं, मोनोसॅकॅराइड मध्ये होतं. आणि मोनोसॅकॅराइड मधून ऊर्जा मुक्त होते आणि ती ऊर्जा काय होते, मुक्त झालेली ऊर्जा काय होते की शरीरामध्ये वापरली जाते. ठीक आहे. तुम्हाला माहित असं म्हणजे ही जे एक्स्ट्रा म्हणजे आपण जे स्टार्च वगैरे सेवन करतो ही एनर्जी कशी मुक्त होते तुम्हाला मी पुढे सांगितलं मागच्या टायमाला की एनर्जी कशी मुक्त होत असते. ठीक आहे. तर तुम्हाला जी एनर्जी कशा फॉर्मॅटमध्ये मिळते सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे. तरी एकदा मी क्रम सांगेन. बघा तुम्ही काय करत असता, पिष्टमय पदार्थ म्हणजे काय तर स्टार्चला मराठी नाव काय, पिष्टमय पदार्थ. तुम्ही पिष्टमय पदार्थ सेवन करता. ठीक आहे. पिष्टमय पदार्थ सेवन केला की आपले शरीर काय करतं, पहिला त्याचं माल्टोज मध्ये रूपांतर करतं, डायशर्करामध्ये. माल्टोजचं नंतर रूपांतर होतं ग्लुकोज मध्ये. ठीक आहे. आणि नंतर ग्लुकोजचं रूपांतर होतं, ग्लुकोज सोबत अभिक्रिया होते O2 ची आणि ऊर्जा मुक्त होते आणि त्या ऊर्जेवर तुम्ही जगत असता. म्हणजे आपण सेवन करताना स्टार्च सेवन करतो आणि त्याचं ग्लुकोज मध्ये. मग काही वेळा काय होतं की आपल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात आपण अन्न सेवन केल्यामुळे काय होतं की काही ग्लुकोज शिल्लक राहतात. हे एक्स्ट्रा जे ग्लुकोज असतात ते आपल्या यकृतामध्ये साठवले जातात. ठीक आहे. तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं की जे एक्स्ट्राचे ग्लुकोज असतात ते ग्लायकोजनच्या फॉर्मॅटमध्ये यकृतमध्ये साठवले जातात. म्हणूनच यकृतला काय म्हणतात तर ग्लुकोजचं कोठार म्हणतात. ग्लुकोजचे कोठार म्हणजे इथं काय ग्लुकोज साठवले जातात ग्लायकोजनच्या फॉर्मॅटमध्ये. आणि जेव्हा आपल्याला ग्लुकोजची कमतरता असते तेव्हा हे पुन्हा काय होतात की त्याचं पुन्हा रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल. म्हणजे कार्बोहायड्रेटचे 3 प्रकार सर्वांना चांगल्या प्रकारे समजले असेल तर पुढच्या पॉइंटला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. पुढच्या पॉइंट मध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे की कार्बोदकाचे स्त्रोत कोणते आहेत, की कार्बोदके कशातून आपल्याला मिळत असतात. पुढचा पण काय, कार्बोदकाचे स्त्रोत म्हणजे काय, कार्बोदके आपल्याला कशापासून मिळतात. कार्बोदके आता मगाशी तुम्हाला सांगितलं की आपण जे वेगवेगळे अन्न त्यामध्ये काय असेल, ज्वारी असेल, गहू असेल, ठीक आहे, तांदूळ असेल, मका असेल, ठीक आहे, ह्या सर्वांच्या पासून तुम्हाला काय मिळतात, मोठ्या प्रमाणात स्टार्च किंवा कार्बोदके मिळत असतात. म्हणजे कार्बोदकाचे स्त्रोत सोपे आहेत. मग कार्बोदकाचे कार्य काय असतं, कार्बोदक हे शरीराचे ऊर्जा केंद्र असतात. शरीराच्या ऊर्जेचा पुरवठा हा कार्बोदकामार्फत केला जातो. म्हणजे कार्बोदकाचं कार्य काय आहे की ऊर्जेचा स्त्रोत म्हणून ते काम करतात. कार्बोदके हे ऊर्जेचा स्त्रोत म्हणून काम करत असतात. कसे करतात ते मी सांगितलं होतं की स्टार्च पिष्टमय पदार्थ, माल्टोज मध्ये रूपांतर, ग्लुकोज मध्ये रूपांतर आणि ग्लुकोज मधून एनर्जी मुक्त होते आणि ती एनर्जी म्हणजे काय, ऊर्जा. ठीक आहे. चला त्यानंतर दुसरेचं कार्य काय आहे, एक बेसिक कार्य आहे कार्बोदके म्हटलं की ऊर्जेचा पुरवठा करणं, आणि दुसरं आहे प्रथिनांचं संरक्षण करणे. तर दुसरं कार्य काय, प्रथिनांचे संरक्षण करणे. आता एक आहे सर हे जे कार्बोदके आहेत हे कार्बोदके प्रथिनांचं संरक्षण कसं काय करतात,
ठीक आहे. बघा जेव्हा आता पुढे आपण प्रथिने पण पाहणार आहोत. प्रथिने म्हणजे नेमकं काय, तर एक आहे प्रथिने हे शरीराच्या वाढ आणि विकासासाठी आवश्यक असतात, पण प्रथिनामधून सुद्धा आपल्याला ऊर्जा निर्मिती होते. एकूण प्रथिनेपैकी एकूण ऊर्जेपैकी 10% ऊर्जा ही प्रथिनाद्वारे मिळत असते. समजा तुमच्या शरीरामध्ये कार्बोदकाचं प्रमाण जर कमी असेल, तुमच्या शरीरामध्ये जर कार्बोदकाचं प्रमाण कमी असेल तर शरीर काय करतं की तुमच्या पेशीमध्ये जे प्रथिने असतं, तुमच्या शरीराच्या पेशीमध्ये किती प्रथिने असतं, तर एकूण पेशीच्या वजनाचा विचार केला तर पेशीचं जर तुम्ही पाणी हा पार्ट जर साईडला केला की पेशीतील पाणी बाहेर काढला तर पेशीमध्ये राहणाऱ्या एकूण घटकाचे निम्म घटक हे फक्त प्रथिने असतात. म्हणजे थोडक्यात काय की पेशीच्या प्रथिनामध्ये, ठीक आहे, पेशीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. की समजा मानवी शरीरामध्ये कार्बोदकांचं प्रमाण जर कमी झालं असेल तर मानवी शरीर काय करतं की पेशीतील प्रथिनाचं विघटन होतं आणि ऊर्जा मुक्त होते. मग पेशी काय होतात, कमकुवत होतात. ठीक आहे, कारण पेशीतलं प्रथिने कमी होतं. ठीक आहे, पेशीच्या जर प्रथिनाचं संरक्षण करायचं जर असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, कार्बोदके दररोजच्या जीवनामध्ये असणं आवश्यक असतं. दररोजच्या जीवनामध्ये कार्बोदके असावी लागतात. पण कार्बोदके काही वेळा कार्बोदकांची साठवण सुद्धा शरीरामध्ये केली जाते. सॉरी, काही वेळा काय होतं, कार्बोदकांची साठवण सुद्धा शरीरामध्ये होतं. तुम्हाला सांगितलं यकृतामध्ये काय होतं, ग्लुकोजची साठवण होत असते. चरबी म्हणजे काय, फॅटचं साठवण केलं जातं. ठीक आहे, म्हणजे कार्बोदकाचं काही वेळा शरीरामध्ये साठवणूक सुद्धा होत असते, ते नंतर उपयोग आणता येतात. पण तरी सुद्धा प्रथिनांच्या संरक्षणासाठी कार्बोदके मोठ्या प्रमाणात शरीरात असणं आवश्यक असतं. तिची किती गरज असते तुम्हाला मगाशी मी सांगितलं, 225 ग्रॅम ते 350 ग्रॅम एवढे कार्बोदके तुम्हाला दररोजच्या जेवणामध्ये रोज सेवन करावे लागतात, कारण तेवढ्या कार्बोदकांची काय ते मानवी शरीराला गरज असते. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पार्ट जो परीक्षेसाठी जेव्हा तुम्ही पेशी टॉपिकचं अनालिसिस करता, ठीक आहे, पेशी टॉपिक मध्ये सगळ्यात जेव्हा तुम्ही बायोचा अभ्यास करता, बायोमध्ये जेव्हा पोषद्रव्याचा अभ्यास करता तर त्या पोषद्रव्यामध्ये कार्बोदके आणि कार्बोदकाचे 3 प्रकार तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे. आणि पुढचं म्हणजे प्रथिने. ठीक आहे, प्रथिने म्हणजे काय तुम्हाला चांगलं माहित पाहिजे. ठीक आहे, त्याला प्रोटीन्स म्हणतात. ठीक आहे, सगळ्या शब्द ऐकून माहित असेल की वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमध्ये टीव्हीवर तुम्हाला सतत आठवतं की हे काय प्रोटीन्स एवढं आहे, प्रोटीनची गरज असतं. घरातली म्हणतात पालेभाज्या जास्त खावा, त्यात प्रोटीन असतं. त्यानंतर पुन्हा म्हणतात की मांस पदार्थ जास्त सेवन करा, त्यामध्ये प्रोटीन असतं. म्हणजे प्रोटीन म्हणजे नेमकं काय, त्याची गरज का असते. तर जेव्हा तुम्ही प्रोटीनचा विचार करता, प्रोटीन हे शरीराच्या वाढसाठी सर्वात आवश्यक घटक असतं. शरीराचा वाढ होण्यासाठी, शरीराच्या वाढ, जसं तुम्हाला माहित आहे शरीराची वाढ कशी होते, वनस्पतीची वाढ कशी होते. बघा ही वनस्पती आहे, वनस्पतीचं हे, ठीक आहे, अशा प्रकारची वनस्पती आहे. वनस्पतीचा हा वरचा शेंडा आहे. या वनस्पतीचा विचार केला की इथं काय असतं, पानाचं विभाजन होतं, विभाजी होते असतात आणि ते पानाचं विभाजन होतं, वनस्पतीची वाढ होत असते. ठीक आहे, म्हणजे या वनस्पतीच्या पेशीचं विभाजन झाल्याशिवाय काय होतं, वनस्पतीची वाढ होऊ शकत नाही. एखाद्या वस्तूची, मनुष्याची वाढ कधी होते, मनुष्याच्या पेशीचे विभाजन झालं तर मनुष्याची वाढ होणार. ठीक आहे, मग पेशी विभाजनासाठी कशाची गरज असते, पेशी विभाजनासाठी नायट्रोजनची गरज असते. पेशी विभाजन, नायट्रोजन शिवाय पेशी विभाजन होऊ शकत नाही. मग शरीराला नायट्रोजनची पुरवठा कोण करत असतं, तर शरीराला नायट्रोजनचा पुरवठा प्रथिने करत असतं. प्रथिनेचा फॉर्मॅट काय, प्रथिनेमध्ये कार्बन असतं, हायड्रोजन असतं, ऑक्सिजन असतं आणि नायट्रोजन असतं. CHON हे प्रथिनांचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तसं हायड्रोकार्बनचा फॉर्म्युला काय होता, CHO हा हायड्रोकार्बनचा फॉर्म्युला होता. जेव्हा प्रथिने म्हटला की प्रथिनेमध्ये काय असतं, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि तिसरा पार्ट असतो तो म्हणजे नायट्रोजन. आणि हाच नायट्रोजन काय असतो, पेशीला उपयुक्त असतो. पेशी विभाजनामध्ये हाच नायट्रोजन महत्वाची भूमिका निभावत असतो. जर तुमच्या शरीरामध्ये प्रथिनांची कमतरता असेल तर तुमची वाढ व्यवस्थित होऊ शकत नाही, विकास होऊ शकत नाही. कारण का, तर त्यासाठी नायट्रोजनची गरज असते. पुन्हा दुसरी गोष्ट, हे जो नायट्रोजन आहे, आपण आपल्या शरीरामध्ये नायट्रोजनची साठवण करू शकत नाही. ठीक आहे, आपण आपल्या शरीरामध्ये नायट्रोजनची साठवण करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला दररोजच्या जेवणातून नायट्रोजनचा पुरवठा करावा लागतो, म्हणजे प्रोटीनचा पुरवठा करावा लागतो. म्हणजे तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये प्रोटीन्स पाहिजेतच. कारण का, हे प्रोटीन जर गेले तर पेशी विभाजन होणार, पेशी विभाजन झालं तर मानवाची विकास आणि वाढ होणार. ठीक आहे, म्हणजे काय, दररोजच्या जेवणामध्ये समजा तुम्ही एखाद्या वेळी प्रोटीन जर मोठ्या प्रमाणात सेवन केला, जसं जर तुम्ही कार्बोदके मोठ्या प्रमाणात जर सेवन केला तर ते शरीरामध्ये यकृतमध्ये साठवले जातात. ठीक आहे, तसं जर तुम्ही प्रोटीन मोठ्या प्रमाणात सेवन केला तर हे प्रोटीन काय होतात, लघवी वाटे सरळ शरीराच्या बाहेर टाकले जातात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवले जात नाहीत. ठीक आहे, मला वाटतं
प्रथिने म्हणजे काय सर्वांना समजलं असेल, ठीक आहे. मग प्रथिनेमध्ये फक्त नायट्रोजनच असतं का, फक्त नायट्रोजन हे एकच खनिज असतं का, तर नायट्रोजन बरोबर तुम्हाला प्रथिनेमध्ये काय काय पाहायला मिळतं, तर त्यामध्ये सल्फर असतं, कॉपर असतं, मॅग्नेशियम असतं, ठीक आहे. मॅग्नेशियम पुन्हा झिंक असतं, पुन्हा फेरस असतं, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा कॉपर, ठीक आहे. असे एवढे सगळे घटक तुम्हाला कुठं म्हणजे सल्फर, कॉपर, मॅग्नेशियम, ठीक आहे, त्यानंतर झिंक, ठीक आहे, Fe, पुन्हा हे सगळे घटक तुम्हाला कशामध्ये पाहायला मिळतात, प्रथिनामध्ये पाहायला मिळतात, ठीक आहे. प्रथिनामध्ये फक्त नायट्रोजन नसतो, तर हे घटक सुद्धा समावेश असतात, ठीक आहे. त्यानंतर प्रथिनेमध्ये कोणते, जसं आपण कार्बोहायड्रेट्स मध्ये पाहिलं होतं की कार्बोहायड्रेट्स मध्ये 2 प्रकारचे क्रियागट असतात. कुठले, कीटोन एक असतं आणि दुसरं कोणतं असतं, मगाशी आपण पाहिलं होतं अल्डिहाइड्स. कीटोन आणि आयडिहाइड हे 2 फंक्शनल ग्रुप कुठं असतात, कार्बोदकेमध्ये असतात. जेव्हा तुम्ही प्रथिनांचा अभ्यास करता, जेव्हा तुम्ही प्रथिनांचा अभ्यास करता, ठीक आहे, प्रथिनेमध्ये कोणते क्रियागट असतात, प्रथिनेमध्ये 2 प्रकारचे क्रियागट असतात. एक असतं अमाइन, हे तुम्हाला माहित पाहिजे परीक्षेला, NH2 म्हणतात त्याला, अमाइन ग्रुप. आणि दुसरा असतो COOH म्हणजे ऍसिडिक ग्रुप, ऍसिडिक ग्रुप, ठीक आहे. हे 2 प्रकारचे ग्रुप तुम्हाला कुठे पाहायला मिळतात, तर प्रथिनेमध्ये पाहायला मिळतात. 2 प्रकारचे फंक्शनल ग्रुप, त्याला क्रियात्मक गट म्हणतात. जसं कार्बोदकामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन, तसं प्रथिनामध्ये अमाइन आणि कुठलं, ऍसिडिक ग्रुप, ठीक आहे. हे 2 म्हणजे COOH आणि NH2 हे 2 ग्रुप, फंक्शनल ग्रुप तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर प्रथिने जे असतात, हे प्रथिने काय असतात, बहुवारिके आहेत. प्रथिने हे एक बहुवारिके आहेत. बहुवारिके म्हणजे काय, शृंखला असते मोठी, एकावर एक असं किती मोठी शृंखला असते, त्याला बहुवारिके म्हणतात. म्हणजे प्रथिने एक आहेत, बहुवारिके आहेत, ठीक आहे. पुन्हा प्रथिनेमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतात, की प्रथिनेमध्ये तुम्हाला 20 अमिनो आम्ले पाहायला मिळतात, 20 अमिनो आम्ले, ठीक आहे. म्हणजे प्रथिने हे अमिनो आम्ल्यापासून बनलेलं असतं, ठीक आहे. प्रथिने हे अमिनो आम्ल्यापासून बनलेलं असतं. प्रथिनामध्ये तुम्हाला किती 20 प्रकारचे अमिनो आम्ले पाहायला मिळतात, ठीक आहे. त्या 20 अमिनो आम्ल्यापैकी 9 अमिनो आम्ले त्याला अत्यावश्यक, 9 अमिनो आम्ले त्यांना काय म्हणतात, अत्यावश्यक अमिनो आम्ले म्हणतात, अमिनो आम्ल. आणि जे 11 अमिनो आम्ले आहेत त्यांना म्हणतात आवश्यक अमिनो आम्ले. म्हणजे थोडक्यात काय, प्रथिने हे आम्लापासून काय, अमिनो आम्लापासून बनलेले असतात. प्रथिनामध्ये 20 प्रकारचे अमिनो आम्ल पाहायला मिळतात. त्या 20 प्रकारांपैकी 9 ते अत्यावश्यक अमिनो आम्ले असतात, 11 हे आवश्यक अमिनो आम्ले असतात. मग अत्यावश्यक आणि आवश्यक म्हणजे काय, अत्यावश्यक अमिनो आम्ले म्हणजे अशी अमिनो आम्ल की जे मानवी शरीरामध्ये निर्मिती केले जात नाहीत, जे बाहेरून पुरवठा करावा लागतो, अशा अमिनो आम्ल्याला अत्यावश्यक अमिनो आम्ले म्हणतात. जे 9 आहेत, जे बाहेरून पुरवठे करावे लागतात, बाहेरच्या पोषद्रव्यातून तुम्हाला पुरवठा करावे लागतात. आणि आवश्यक अमिनो आम्ल म्हणजे काय, की जी अमिनो आम्ले तुमच्या मानवी शरीरामध्ये बनवता येतात. उदाहरणार्थ इन्सुलिन, ठीक आहे, इन्सुलिन एक अमिनो आम्ल आहे ना, जे मानवी शरीरामध्ये बनवता येतं. जी अमिनो आम्ले मानवी शरीरामध्ये बनवता येतात त्यांना आवश्यक अमिनो आम्ले म्हणतात. जी बनवता येत नाही त्यांना अत्यावश्यक अमिनो आम्ले म्हणतात, ठीक आहे. सिंपल असे 2 डेफिनेशन आहेत, ठीक आहे. त्यानंतर बघा, मला वाटतं सगळ्यांना पॉईंट समजला असेल की प्रथिने म्हणजे नेमकं काय. त्यानंतर आता पुढचा पाठ बघा की मानवी शरीरामध्ये प्रथिनांची भूमिका काय असते. मानवी शरीरामध्ये प्रथिनांची भूमिका काय असते. मला वाटतं सगळ्यांना प्रथिने म्हणजे काय चांगल्या प्रकारे समजले असेल. प्रथिनंतर पुढचा पाठ आहे. पुढच्या पाठामध्ये आपण काय पाहणार आहोत, मानवी शरीरामध्ये प्रथिनांची भूमिका म्हणजे मानवी शरीरामध्ये प्रथिना नेमकं काय रोल निभावतात. जसं आपण पाहिलं होतं कार्बोदके काय रोल निभावतात, ऊर्जा निर्मिती करायचं, ठीक आहे, ऊर्जेचा पुरवठा करायचा. जसं प्रथिने मानवी शरीरामध्ये कोणती भूमिका पार पडतात, तर पहिली भूमिका आहे त्यांची ती म्हणजे विक्रिय म्हणून काम करतात. विक्रिय किंवा त्याला काय म्हणतात, एन्झाईम म्हणतात, विक्रिय म्हणून काम करतात. विक्रिया म्हणून काय, विक्रिया शब्दाचा अर्थ काय होतो, मागच्या टॉपिक मध्ये मी सांगितलं होतं पचन संस्थेमध्ये, ठीक आहे.
जसं प्रत्येक कुलपाला एकच चावी असते, त्या चावीनच तुम्ही ते कुलप काय करू शकता, खोलू शकता. तसं आपण जे पोषद्रव्ये खातो, ह्या पोषद्रव्यांना पचन करण्यासाठी फिक्स प्रकारचे विक्रे असतात. त्या विक्रानेच काय होतात, तो पोषद्रव्याचं शोषण केलं जाऊ शकतं. ठीक आहे, हे विक्रे. तर काही काय असतात, जे प्रथिने असतात, काही प्रथिने विक्रे म्हणून काम करतात. ह्याला जैव कॅटॅलिस्ट, जैव उत्प्रेरक सुद्धा म्हणतात. ह्याला काय म्हणतात, जैव उत्प्रेरक सुद्धा म्हणतात. जैव उत्प्रेरक म्हणजे काय, की प्रथिनामार्फत काय, की जे शरीरामध्ये जे रासायनिक अभिक्रिया होत असते, कोणती रासायनिक अभिक्रिया, शोषणाची, शरीरामध्ये होणाऱ्या शोषणाची, शोषण नाही तर पोषणाची, जे आपण त्याला काय म्हणतो, आपण खाल्लेल्या अन्नपदार्थाचं विभाजन करण्याची. ठीक आहे, जेव्हा जैव रासायनिक अभिक्रिया म्हणतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या अभिक्रिया होतात ह्या जैव रासायनिक अभिक्रिया आहेत. जैव याचा अर्थ काय होतो, सजीवामार्फत चालणाऱ्या, पेशी मार्फत चालणाऱ्या, त्यामुळे त्या अभिक्रियांना जैव रासायनिक अभिक्रिया म्हणतात. शरीरामध्ये चालणाऱ्या जैव रासायनिक अभिक्रियेमध्ये विक्रे हे जैव उत्प्रेरक म्हणून काम करतात. उत्प्रेरक ह्या शब्दाचा काय अर्थ होतो, की असा घटक, उत्प्रेरक या शब्दाचा अर्थ काय होतो, असा घटक जो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो. उत्प्रेरक या शब्दाचा अर्थ काय होतो, असा घटक जो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो, फक्त त्याचा वेग वाढवतो. ठीक आहे, म्हणजे असा घटक की जो रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्यासाठी उपयोगात येतो. ठीक आहे, त्याला उत्प्रेरक म्हणतात. तसं आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या जैव रासायनिक अभिक्रिया आहेत, ह्या जैव रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्याचं काम प्रथिने करतात. ठीक आहे, मग त्याला काय म्हणतात, विक्रे. ठीक आहे, म्हणजे काही प्रथिने विक्रिय म्हणून काम करतात. मग कोणते प्रथिने विक्रिय म्हणून काम करतात, तर तुम्हाला माहित पाहिजे, अमायलेज, त्यानंतर पुढे आहे लायपेज, आणि तिसरा आहे त्याला म्हणतात ट्रिप्सिन. ठीक आहे, ही 3 प्रकारची विक्रिया आहेत. कुठल्या, अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन. काल आपण पाहिलं होतं, तिन्ही विक्रियांची निर्मिती कुठे होते, स्वादुपिंडमध्ये. ठीक आहे, ही 3 प्रकारची विक्रिया आहेत. तर ते काय करतात, अमायलेज काय करतात. ठीक आहे, अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन तिन्हीचं आपण काल अनालिसिस केलं होतं. कोणतं, बघा ह्या व्हिडिओत मी आता सांगत तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये अनालिसिस करा, कारण की त्या व्हिडिओमध्ये आपण सगळं पाहिले की अमायलेज नेमकं काय करतं, लायपेज काय करतं आणि ट्रिप्सिन काय करतं, हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं. ही 3 प्रकारची विक्रिया आहेत, ही विक्रिया म्हणून काम करतात, ही एक प्रथिने आहे. समजतं. ठीक आहे, त्यानंतर पुढे जे प्रथिनाची, मानवी शरीरामध्ये प्रथिनाची पहिली भूमिका काय, तर विक्रिया म्हणून काम करतात. ठीक आहे, त्यानंतर मानवी शरीराची प्रथिनेची दुसरी भूमिका, प्रथिने अजून काय काम करत असतात, तर मानवी शरीरामध्ये प्रथिने हे संप्रेरक म्हणून काम करतात. संप्रेरक, मानवी शरीरामध्ये प्रथिने काय करतात, संप्रेरक म्हणून काम करतात. मग संप्रेरक म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, संप्रेरक म्हणजे काय, मानवी शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी जे आवश्यक घटक असतात त्यांना संप्रेरक म्हणतात. मानवी शरीरामध्ये वाढ आणि विकास होण्यासाठी जे आवश्यक घटक असतात, चयापचय करण्यासाठी जे आवश्यक घटक असतात, त्या घटकांना संप्रेरक असं म्हणतात. ठीक आहे, उदाहरणार्थ एक आहे संप्रेरक मध्ये, एक संप्रेरक येऊ शकतं इन्सुलिन. ठीक आहे, इन्सुलिन सगळ्यांना माहित आहे. दुसरे एक संप्रेरक आहे, ते संप्रेरक म्हणून काम करतं, त्यामध्ये तर लॅक्टिन. ठीक आहे, हे 2 संप्रेरक म्हणून काम करतात. ठीक आहे, त्याला संप्रेरकाला दुसरा शब्द आहे, त्याला हार्मोन्स म्हणतात. शब्द काय असतो, हार्मोन्स. ठीक आहे, हार्मोन्स हा शब्द सर्वांच्या वैकीचा आहे. हार्मोन्स, शरीरामध्ये हार्मोन्स असतात ना, शरीराचे हार्मोन्स म्हणजे संप्रेरक, जे वाढ आणि विकासासाठी आवश्यक असतात. एक इन्सुलिन एक हार्मोन्स आहे, दुसरं लॅक्टिन आहे. इन्सुलिनची निर्मिती कुठे होते, स्वादुपिंडमध्ये होते, आणि दुसरं लॅक्टिन आहे. इन्सुलिनचं काम काय असतं. ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलंय की मानवी शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रण ठेवायचं काम इन्सुलिन करत असतं. ग्लुकोजचं प्रमाण जर वाढलं तर ते मेंटेन करायचं काम इन्सुलिन करत असतं. ठीक आहे, त्याची निर्मिती कशा होते, अल्फा बीटापासून, अल्फा पेशीपासून त्याची निर्मिती होत असते इन्सुलिनची. ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे दुसरी भूमिका काय, तर प्रथिने हे संप्रेरक म्हणून सुद्धा काम करतात. ठीक आहे, त्यानंतर प्रथिनेची तिसरी भूमिका असते, त्याला म्हणतात संकोच प्रथिने. संकोची प्रथिने हे प्रथिनाची तिसरी भूमिका आहे. आपण ही संकोची प्रथिनेच्या आधी सुद्धा अनालिसिस केलं होतं. आठवतं का, संकोची प्रथिने कुठे पाहिलं होतं, की उती टॉपिक मध्ये, उतीचे प्रकारामध्ये आपण पाहिलं होतं की स्नायू उती. ठीक आहे, आणि स्नायू उतीमध्ये काय असतात, संकोची प्रथिने असतात. स्नायू उतीमध्ये संकोची प्रथिने असल्यामुळे काय होतं, स्नायूंचं आकुंचन
आणि प्रसरण, स्नायूंचं आकुंचन आणि प्रसरण होणं सोयीस्कर होतं. कशामुळे होतं? संकोची ऊती प्रथिनेमुळं. ठीक आहे, म्हणजे संकोची प्रथिने असतात ते काय करतात? स्नायू ऊतीमध्ये असतात. स्नायूचं आकुंचन आणि प्रसरण करणं काय त्यामध्ये उदाहरणार्थ संकोची प्रथिने स्नायूमध्ये पाहायला मिळतात. स्नायूंचं आकुंचन आणि प्रसरणासाठी ते उपयोगी ठरत असतात. उदाहरणार्थ प्रथिनेचं नाव कोणतं? तर उदाहरणार्थ म्हणला तर तुम्हाला प्रथिने कोणतं आहे तर त्यामध्ये ऍक्टिन एक प्रथिन असतं आणि दुसरं प्रथिन असतं त्याला म्हणतात मायोसिन. ठीक आहे, मायोसिन म्हणजे मसलमध्ये असणारे, ऍक्टिन म्हणजे दोन्ही कुठे असणार? मानवी शरीराच्या मसलमध्ये असणार, स्नायूमध्ये असणार. ठीक आहे, ह्याचं काम काय असणार? स्नायूंचं आकुंचन करणं, प्रसरण करणं, त्याचे मुवमेंट करणं हे त्यांचं काम असणार. समजतं? ठीक आहे, सोपे पॉइंट आहेत की संकोची प्रथिने आकुंचन आणि प्रसरणासाठी उपयोगी ठरणारे प्रथिने. त्यामध्ये कोणते दोन प्रथिने आहेत? एक ऍक्टिन आहे आणि दुसरा आहे मायोसिन. ठीक आहे, त्यानंतर प्रथिनाची चौथी भूमिका की प्रथिने हे काय करत असतात? संरचनात्मक काम करत असतात. संरचनात्मक कार्य, प्रथिने संरचनात्मक कार्य सुद्धा करतात. संरचनात्मक कार्य म्हणजे काय? शरीराची निर्मिती करणं, रचनेची, शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची निर्मिती करायचं काम त्यामध्ये त्वचा असते. म्हणजे प्रथिने हे संरचनात्मक कार्य सुद्धा करत असतात. आणि या संरचनाचे कार्यामध्ये उदाहरण कोणतं? की आपली त्वचा. ठीक आहे, त्यानंतर केस, नखे, यामध्ये काय असतात? प्रथिने असतात ना. यामध्ये कोणतं प्रथिने असतं तर यामध्ये तुम्हाला केरोटीन हे प्रथिने पाहायला मिळतं. केरोटीन. ठीक आहे, म्हणजे काय? शरीराच्या संरचनात्मक कार्यामध्ये सुद्धा प्रथिनांचा रोल असतो. सजीवांच्या संरचनात्मक कार्यामध्ये प्रथिनांचा रोल असतो. उदाहरणार्थ त्वचा, केस, नखे यामध्ये कॅरोटीन नावाचं काय असतं? प्रथिने असतं. ठीक आहे, त्यानंतर काही प्रथिने संरक्षणात्मक पण असतात. जे प्रथिनेची पुढची भूमिका 5 नंबरची, प्रथिनाची 5वी भूमिका, प्रथिने हे काय करत असतात? संरचनात्मक सुद्धा कार्य करतात. उदाहरणार्थ एखादी जखम झाली तर जखमेचं ते जखम भरून काढण्यासाठी, ठीक आहे, जखम भरण्यासाठी थॉब्रिन कोणतं? तर जखम भरून काढण्यासाठी थॉब्रिन या प्रथिनाची गरज असते. म्हणजे प्रथिने काय करतात? संरक्षणाचं सुद्धा कार्य करतात. संरक्षणाचे कार्य करतात. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय? मानवी शरीरामध्ये जे प्रथिने असतात, प्रथिने हे वेगवेगळ्या भूमिकेमध्ये असतात. म्हणजे ते सुरुवातीला बघा, त्याचबरोबर प्रथिने पुढची प्रथिनाची भूमिका आहे की प्रथिने हे ऊर्जा निर्मितीचं काम सुद्धा करतात. ठीक आहे, की शरीराला जर ऊर्जेची कमतरता, कार्बोहायड्रेटचं प्रमाण जर कमी होत असेल तर प्रथिने काय करतात? ऊर्जा निर्मिती म्हणून सुद्धा काम करत असतात. म्हणजे प्रथिने तुम्हाला मानवी शरीरामध्ये बहुआयामी भूमिकेमध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे, तसं कार्बोदकेची निर्मिती फक्त ऊर्जेसाठी होतं. प्रथिने मात्र वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. प्रथिने हे विक्रिय म्हणून काम करतात, संप्रेरक म्हणून काम करतात. त्यानंतर संप्रेरक नंतर ते संकोची प्रथिने म्हणून काम करतात. पुन्हा संरचनात्मक ते काम करत असतात. त्यानंतर संरक्षणात्मक आणि सुरक्षे संदर्भात ही सर्व कामे म्हणजे प्रथिने तुम्हाला वेगवेगळ्या मानवी शरीरामध्ये प्रथिने तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे, पुन्हा प्रथिनांच्या आकारावरून प्रथिनेचे 2 प्रकार पडतात. ते पण थोडं माहित असू दे, ते पण एखाद्या परीक्षेला विचारतील. प्रथिनांच्या आकारावरून प्रथिनांचे 2 प्रकार पडतात. प्रथिनांच्या आकारावरून प्रथिनाचे 2 प्रकार. एक असतं तंतुमय प्रथिने, दुसरं असतं त्याला म्हणतात गोलीय प्रथिने. नाव समजतं की तंतुमय म्हणजे काय? तिथं फायबर्स असणार आहेत, असे तंतू असणार आहेत. ठीक आहे, जर फायबर्स स्वरूपात जर काय असेल, अशा स्वरूपात जर काय असेल प्रथिने असेल तर त्याला तंतुमय प्रथिने म्हणतात. ठीक आहे, उदाहरणार्थ कॅट्रिन कुठं आढळतं? त्वचा, नख आणि केसामध्ये. कॅट्रिन हे कसं असतं? तंतुमय प्रथिने आहे. ठीक आहे, पुन्हा मायोसिन जे हाडामध्ये पाहायला मिळतं हे सुद्धा तंतुमय प्रथिने आहे. दुसरा एक गोलीय प्रथिने की त्याचा आकार काय असतो? की गोल स्वरूपामध्ये असतो. गोलीय प्रथिने असे म्हणतात. ठीक आहे, उदाहरणार्थ कोणतं? इन्सुलिन. इन्सुलिन हे काय आहे? गोलीय प्रथिने आहे. तंतुमय प्रथिने हे काय असतात? पाण्यात अविद्राव्य असतात. तंतुमय प्रथिने हे पाण्यात अविद्राव्य असतात. गोलीय प्रथिने हे पाण्यात विद्राव्य असतात. हे थोडं माहित पाहिजे, एखादी विचारू शकतात. ह्याचं उदाहरण सांगितलं मी कॅरेटिन, आणि ह्याचं गोलीय प्रथिनेचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला इन्सुलिन. ठीक आहे, चला एवढं फक्त माहिती पाहिजे. त्यानंतर अनेकचा लहानसा पार्ट असतो. ठीक आहे, त्याला म्हणतात की प्रथिनांच्यावर क्रिया करणं. ठीक आहे, की प्रथिने म्हणजे एक प्रकारचा काहीतरी घटकच आहे ना, असा घटक आहे. समजा या प्रथिने ब्रेक झालं तर काय होऊ शकतं? ठीक आहे, की प्रथिने त्याला ब्रेक मध्ये प्रथिनेमध्ये काहीतरी बिघाड होऊ शकतो.
ठीक आहे. जर असा जर प्रथिनेमध्ये जर बिघाड झाला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो. जसं तुम्हाला माहित आहे दुधामध्ये लॅक्टोज हे काय असतं, ही प्रथिने असते. म्हणजे दुधामध्ये लॅक्टोज ही काय असतात, प्रथिने असतात. पण दुधातील लॅक्टोज काय होतं, दूध जर तुम्ही ठेवला तर दूध नासतं म्हणजे खराब होतं. मग दुधातील लॅक्टोज प्रथिने काय होतात, खराब होतात. ठीक आहे. हा मग त्याचं दह्यामध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. मग म्हणजे प्रथिने नष्ट सुद्धा होऊ शकतात, त्यामध्ये परिवर्तन सुद्धा होऊ शकतं. हे थोडं तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. जाता लास्टचा पॉईंट एक आहे की प्रथिनांचे स्त्रोत कोणते आहेत. प्रथिनांचे स्त्रोत म्हणजे मानवी शरीराला प्रथिने कशापासून मिळतात. म्हणजे पुढचा पॉईंट काय, मानवी शरीरातील प्रथिनांचा स्त्रोत की मानवी शरीराला प्रथिने कशापासून मिळतात. त्यामध्ये पहिला आहे प्राणीज स्त्रोत. प्राणीज म्हणजे काय, कोणत्या प्राण्यापासून मिळणारे प्रथिने. ठीक आहे. तर तुम्हाला माहित आहे दुधामध्ये 89% प्रथिने असतात सर्वात जास्त, म्हणून दूध दररोज पिलं पाहिजे असं म्हणतात. दुधामध्ये 89% सर्वात जास्त प्रथिने असतात, म्हणून दररोज दूध पिलं पाहिजे. संतुलित आहारामध्ये दुधाला खूप महत्व असतं, कारण दुधामध्ये 89% प्रथिने असतात. ठीक आहे. जसं तुम्ही जे मांस पदार्थ सेवन करता, मांसाहारामध्ये 75% प्रथिने असतात, निअरली 74%. मांसाहारामध्ये 74% प्रथिने असतात. ठीक आहे. जर तुम्ही अंडी सेवन केला तर अंडीमध्ये काय असतं, अंडीमध्ये 97% प्रथिने असतात. किती, 97%. म्हणून तुम्ही जेव्हा जिम मध्ये बॉडी बनवण्यासाठी जाता तेव्हा जिम मध्ये सांगतात की तुम्हाला सकस आहारामध्ये दररोज अंडी सेवन करा, कारण अंडीमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात आणि ह्याच प्रथिनामुळे शरीराची बांधणी होत असते, म्हणजे तुमची शरीर चांगलं बनत असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे गेला म्हणजे मासे जर तुम्ही म्हणला तर मास्यांच्या मध्ये 76% प्रथिने असतात. हे झालं प्राणीज स्त्रोत. दुसरा आहे वनस्पती स्त्रोत. वनस्पती स्त्रोत म्हटलं तर सोयाबीन मध्ये किती, तर सोयाबीन मध्ये 74% काय असतं, सोयाबीन मध्ये 74% प्रथिने तुम्हाला पाहायला मिळतं. जसं तुम्ही जर तांदूळ सेवन केला, ठीक आहे, तांदळामध्ये किती, तर तांदळामध्ये सुद्धा 70% प्रथिने असतात. तांदळामध्ये किती, 70% प्रथिने असतात. तसेच डाळ असेल, पुन्हा कडधान्य असेल, कडधान्य. ठीक आहे. त्यानंतर मोड आलेले पदार्थ, यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रथिने मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. ठीक आहे. म्हणजे प्रथिनेचे स्त्रोत कोणते ते पण आपण पाहिलं. त्यानंतर एक लास्टचे 2 फक्त फॅक्ट मी सांगेन, ते तुम्ही नोट करून घ्या. पहिला आहे रुबिस्को. हा वनस्पतीमध्ये आढळणारा सर्वाधिक काय आहे, तर प्रथिने आहे. ठीक आहे. वनस्पतीमध्ये आढळणारा सर्वाधिक प्रथिने, त्याचं नाव काय आहे, रुबिस्को. आणि दुसरा आहे त्याला म्हणतात कोलोजन. हा कोलोजन आहे, हा प्राणी शरीरामध्ये आढळणारा सर्वाधिक प्रथिने आहे. ठीक आहे. म्हणजे 2 की मानवी शरीरामध्ये किंवा मनुष्यामध्ये किंवा प्राण्यांच्या मध्ये आढळणारा सर्वाधिक जास्त प्रमाणात कोणतं प्रथिने आहे, तर कोलोजन. आणि वनस्पतीमध्ये आढळणारा कोणतं म्हणलं तर रुबिस्को. ठीक आहे. हे 2 प्रथिनांची नावं माहित असून देत. ठीक आहे. बघा, मला माहित आहे व्हिडिओ खूप मोठा झाला असेल, मोठा पण, आणि त्या व्हिडिओमध्ये भरपूर फॅक्ट आहेत. पचण्यासाठी थोडं कठीण आहे. हे काय तर डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकवलाय का, आणि पुन्हा पचण्या. बायोलॉजी खूप इंटरेस्टिंग आहे, पचायला थोडं सोपं, कठीण पण आहे. पण जर तुम्ही व्यवस्थित समजावून घेतला तर हा विषय एवढा इंटरेस्टेड आहे, तुम्हाला त्यात इंटरेस्ट पण येईल आणि तुमचे ते फॅक्ट तुम्ही कधीही विसरणार नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला अडचण येत असतील तर तुम्ही पुन्हा ऐका, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजेल. पुन्हा एकदा मी सांगेन आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय काय पाहिलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाता 2 मिनिटं किंवा 5 मिनिटांमध्ये मी रिवाइज करेन. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, तर सुरुवातीला पोषद्रव्ये म्हणजे नेमकं काय. पोषद्रव्यामध्ये कार्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, क्षार आणि पाणी हे सर्व घटक येतात. त्यात कार्बनी, अकार्बनी असं विभाजन केलं जातं. ठीक आहे. पुन्हा सूक्ष्म आणि बहुध अशा प्रमाणात विभाजन केलं जातं. त्या पोषद्रव्यामधील आज आपण फक्त 2 पोषद्रव्याचा अभ्यास केला. एक म्हणजे कार्बोदके आणि दुसरं म्हणजे प्रथिने. कार्बोदके आपल्याला वेगवेगळ्या अन्न घटकातून कार्बोदके शरीराला मिळतात. ह्या कार्बोदकामुळे शरीराला ऊर्जेची निर्मिती ही कार्बोदकामार्फत केली जाते. म्हणजे कार्बोदके 3 प्रकारचे असतात, त्यांना आपण हायड्रोकार्बन म्हणतो, कार्बोहायड्रेट म्हणतात. कार्बोहायड्रेट हे 3 प्रकारचे असतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे मोनोसॅकॅराइड, दुसरा प्रकार आहे ऑलिओसॅकॅराइड आणि तिसरा प्रकार आहे त्याला आपण तिसऱ्या प्रकारला आपण काय म्हणतो, पॉलिसॅकॅराइड. जे पॉली म्हणजे काय, असंख्य असणारे, मोनो म्हणजे काय, एकच. तर
शर्करेचा एकच मेनू असेल तर त्याला मोनोसॅकराइड म्हणतात, त्याची उदाहरण. दुसरं ओलिओसॅकराइड की ज्यामध्ये 2 ते 10 शर्करेचे काय असे रेणू असते तर त्याला काय म्हणतात ओलिओसॅकराइड म्हणतात, त्याची उदाहरणं. त्यामध्ये लॅक्टोज येतं, फ्रॅक्टोज येतं. आणि त्यानंतर लास्टला तिसऱ्या पार्टमध्ये आपण पाहिलं होतं पॉलिसॅकराइड की त्यामध्ये शर्करेचे असंख्य रेणू असतात. त्याचं उदाहरण आपण घेतलं होतं स्टार्च, सेल्युलोज. ठीक आहे, हे 3 पार्ट आपण सुरुवातीला व्यवस्थित समजावून घेतलं. ह्याच मध्ये आपण पाहिलं की ही एनर्जी शरीराला कशा प्रकारे मिळते हे सुद्धा आपण याच टॉपिकमध्ये अनालिसिस केलं. आणि त्यानंतर दुसरा टॉपिक पाहिलं प्रथिने. प्रथिनामध्ये आपण काय पाहिलं की प्रथिनाची शरीराला गरज का असते, प्रथिने कशा स्वरूपामध्ये असतात. ठीक आहे, प्रथिने संदर्भात काही फॅक्ट मी लिहून दिलेत. आणि त्यानंतर प्रथिनेची शरीरामध्ये कोणकोणती भूमिका ते पार पाडत असतात ह्या गोष्टी अनालिसिस आपण आताच्या लेक्चरमध्ये केले. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. विशेष करून ग्रामीण भागातील सर्व लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, म्हणजे सर्वांना अभ्यास करण्यासाठी उपयोग ठरू शकतं. ठीक आहे, आता आपण इथं थांबूया.